नमस्कार पालक मित्र हो. मी अश्विनी जोशी. सुप्रजाच्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे ह्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सुप्रजा या संस्थेची सगळ्यात पहिल्यांदा थोडक्यात मी माहिती देते. पालकत्व आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या विषयांवर सुप्रजा ही कार्यरत आहे. वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांचे वयोगटानुसार WhatsApp ग्रुप केलेले आहेत आणि अगदी बाळाची चाहूल लागलेल्या पालकांपासून ते 20 वर्षाच्या वयोगटातल्या मुलांच्या पालकांसाठी आणि मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम सुप्रजाद्वारे अ, राबवले जातात. तर लहान मुलांना संस्कारक्षम बनवण्यासाठी सुभाषितमाला अंतर्गत सुभाषितं, कथामाला अंतर्गत बोधप्रद गोष्टी, म्हणींवरून गोष्ट, क्रांतिकारकांची किंवा संतांच्या गोष्टी असे पोस्ट टाकल्या जातात. तसेच अ, पालकांसाठी विकासमाला म्हणून एक कार्यक्रम आहे. तर त्याच्यामध्ये पालकांना मार्गदर्शनपर चर्चासत्र, कार्यशाळा, वेबिनार यांचे देखील आयोजन सुप्रजाद्वारे केलं जातं. तसंच ज्या पालकांना किंवा मुलांना वैयक्तिक काउन्सेलिंग किंवा मार्गदर्शन घ्यायचं आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा अल्प शुल्कामध्ये तज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन सुप्रजाद्वारे मिळू शकतं. आणि WhatsApp ग्रुप तर वेगवेगळ्या वयोगटानुसार आहेचच. पण तुम्ही जगातल्या कानाकोपऱ्यात कुठेही असाल तरीसुद्धा YouTube चॅनल जे आहे सुप्रजाचं अ, त्याच्या थ्रू तुम्ही सुप्रजाशी कनेक्ट होऊ शकता. आणि आम्ही तुम्हाला YouTube चॅनलची लिंक देऊ. तर त्यावर तुम्ही जाऊन ते चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि तिथं आम्ही आत्तापर्यंत ज्या काही उपक्रम राबवलेले आहेत त्याचे व्हिडिओज तुम्हाला मिळू शकतील आणि ते व्हिडिओ तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला ते आवडले तर तुम्ही नक्की लाईक करा आणि तुमच्या जे मित्रमंडळी, ओळखीचे व्यक्ती आणि बाकीचे पालक मित्र जे आहेत त्यांना तुम्ही ते व्हिडिओज नक्की शेअर करा. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून जर बेल आयकॉनवर तुम्ही क्लिक केलं, तर तुम्हाला आमचे भविष्यात जे येणारे उपक्रम आहेत त्याबद्दल सुद्धा माहिती मिळू शकते. सुप्रजामध्ये ऋतूनुसार जे काही होणारे वेगवेगळे आजार, तर त्याच्यानुसार घेतली जाणारी काळजी, आहार-विहार याचं सुद्धा आणि वेगवेगळ्या ऋतूंमध्ये येणारे सण-वार यांची माहिती सुद्धा आपल्याला दिली जाते. तर त्याच अनुषंगाने आज आपलं एक त्या अंतर्गतच एक येणारं महत्त्वाचं कार्यशाळा म्हणजेच प्रश्न तुमचे, उत्तर आमचं हे. तर त्यामध्ये आपण आज शाळेत जाणाऱ्या आणि वयात येणाऱ्या मुलांना केंद्रस्थानी ठेवून, त्यांच्या पालकांना केंद्रस्थानी ठेवून आपण ह्या चर्चासत्राचं आज आयोजन केलेलं आहे. आजचं आपलं जे आपण लाईव्ह बघतोय ते खूपच धावपळीचं झालंय. त्याच्यामुळे मुलांना पुरेसा वेळ आपल्याला पालकांना देता येत नाही आणि मुलांना सुद्धा इंटरनेटचा वापर किंवा जास्त एक्सपोजर मिळाल्यामुळं त्यांच्या पुढचे एक वेगळेच समस्या त्यांच्या पुढे निर्माण झालेल्या आहेत. आणि अशा दृष्टीने पालक सुद्धा थोड्याशा संभ्रमित अवस्थेत किंवा भीती किंवा काळजामध्ये असते आणि मग मुलांना वाईट सवयी लागू नयेत, लागल्या तर त्या कशा सोडवाव्यात, ह्याबद्दलची काळजी पालकांमध्ये आढळून येते आणि ह्या बदललेल्या वातावरणाचा परिणाम म्हणूनच आजकाल गुन्हेगारीचं प्रमाण सुद्धा अगदी बालवयामध्येच दिसून येतं आपल्याला. मुलांमध्ये नैराश्य खूप वाढलेलं आहे आणि त्यातूनच टोकाचं पाऊल म्हणजे मुलं आत्महत्या करण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. तर ह्या सगळ्याकडे आपण म्हणजे खूप लाईटली ते न घेता त्याच्यावर गांभीर्याने जर आपण विचार केला आणि आत्ताच जर बालवयामध्येच त्यांचे बदल जे काय आहेत मुलांमधले, ते आपल्याला लक्षात आणून आपण जर उपाययोजना केली, तरच पुढं ते आपले भारताचे जे चांगले सुजाण नागरिक म्हणून आपण त्यांना नक्कीच पुढे सक्षमपणे उभं करू शकतो आणि आपल्याला मग त्याच्यासाठी त्याचा विचार करूनच आपल्याला तज्ञ व्यक्तीची मार्गदर्शनाची आवश्यकता खूप भासते आणि सुप्रजानी ह्याचा विचार करून आज आपल्याला अशाच एका अनुभवी माणसाला आपल्याशी बोलण्यासाठी बोलवलेलं आहे प्रमुख वक्ता म्हणून. तर मी सगळ्यात पहिल्यांदा अ, कविता शिसोदे गुरव मॅडमचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. कविता शिसोदे मॅडमची ओळख करून द्यायची झाली तर त्या एक पोलीस दलामध्ये गेली 2006 पासून कार्यरत आहेत आणि सध्या घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये त्या कार्यरत आहेत. मग गेली 18 वर्ष त्यांचा ह्या क्षेत्रातला अनुभव आहे. तसेच त्या एक सुजाण आणि यशस्वी अशा पालक देखील आहेत. तर त्यांच्या दृष्टिकोनाचा आणि त्यांच्या अनुभवाचा आपल्या पालकत्वाच्या प्रवासामध्ये आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी मी आशा करते. आणि आपण आजच्या या पालकांचा वेळ न घालवता ज्याच्यासाठी पालक त्यांचे अनुभवाचे बोल ऐकण्यासाठी जमलेले आहेत, तर आपण त्याकडे वळूयात. तर कविता मॅडम आपण
पालकांचे प्रश्न घ्यायचे का? हो हो चालेल. पालकांना आम्ही WhatsAppद्वारे प्रश्न विचारण्याची विनंती केली होती. तर त्यातले काही निवडक प्रश्न आम्ही आज ह्या चर्चासत्रासाठी घेतलेले आहेत आणि त्या दरम्यान सुद्धा जर कार्यक्रमादरम्यान जर आपल्याला काही प्रश्न असतील, तर आपण चॅट बॉक्समध्ये ते टाकावेत ही पालकांना विनंती आहे. आणि कविता मॅडमबद्दल अजून एक सांगायचं म्हणजे सुप्रजात द्वारे नवदुर्गा नावाचा एक उपक्रम पण राबवला जातो. तर त्याच्यामध्ये नवरात्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिला आहेत, त्यांची मुलाखत घेतली जाते. तर नवदुर्गा अंतर्गत आपण कविता मॅडमची मुलाखत सुद्धा याआधी घेतलेली आहे. तर त्याची लिंक सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ. तर त्या लिंकवर जाऊन आपण त्यांचा तो मॅडमच्या मुलाखतीचा व्हिडिओही जरूर पाहावा. नक्कीच तुम्हाला त्यांच्या संघर्षमय जीवनाचा प्रवास ऐकून नक्कीच प्रेरणा मिळेल ह्याची सुद्धा मला आशा वाटते. तर मॅडम आधी तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद आणि नमस्कार सुप्रजा टीमला. मी मागील वर्षभरापासून सुप्रजा टीम सोबत कार्यरत आहे आणि मला या व्यासपीठावर झूम मीटिंगद्वारे मला बोलण्याची संधी दिलीत आणि सर्व पालकांना माझ्याकडून मार्गदर्शन करण्याची संधी दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तर आपला पहिला प्रश्न असा आहे, की जसं मी मगाशी म्हणाले, की मुलं इंटरनेटचा एक्सपोजर म्हणा किंवा बदललेलं वातावरण म्हणा, त्याच्यामुळे बालवयातच त्यांच्याकडे गुन्हेगारी मानसिकता थोडीशी झालेली आहे किंवा वर्तनातले बदल जाणून घेतात. तर तुमच्या या इतक्या वर्षाच्या अनुभवामध्ये तुम्हाला असे काही कोणती लक्षणं आहेत मुलांमध्ये अशी दिसतात, की जेणेकरून आपलं मूल चुकीच्या मार्गाला तर लागत नाहीये ना, हे पालकांनी याची खबरदारी घ्यावी किंवा ओळखावं कसं, की मूल थोडंसं चुकीच्या मार्गाने जातंय. तर ती वेळीच खबरदारी घेण्यासाठीचे काय आहे म्हणजे तुमचं अनुभव काय आहे सांगतो? मुलं चुकीच्या मार्गाने जाण्याबद्दल आपण म्हटलं तर ती घरातूनच सुरुवात होते आणि तसं म्हटलं तर त्या गोष्टीमागे मानसिक संतुलन, शारीरिक अडचणी, सामाजिक प्रश्न बऱ्याच गोष्टींचा त्याच्यामागे संदर्भ लावला जातो. मुलं शाळेत जातात तर तेव्हापासूनच पालकांनी अगदी लहान लहान असल्यापासून मुलांना छोट्या-छोट्या घटना मुलांसोबत घडतात. म्हणजे काही वेळेला मुलं लहान असताना कुणाची तरी पेन्सिल घेऊन येतात, कुणाचं खोडरबर घेऊन येतात, कुणाची कंपास चोरून आणतात. तर त्यावेळी पालकांनी त्याच वेळी त्या गोष्टींना रोखलं पाहिजे. पालकांना जर त्या गोष्टीचं कौतुक वाटत असेल किंवा ठीक आहे जाऊ दे कुणाचं आणलंय, हा वापरतोय, वापरू दे. तर तसं नाही. त्या त्या टायमाला त्या पालकांनी त्या मुलांना तिथेच रोखलं पाहिजे. लहान असतानाच त्या चुका त्यांच्या दाखवून दिल्या पाहिजेत, की हे तू चोरून आणलेलं आहेस किंवा जरी मुलांना माहीत नसतं, की ही आपण चोरी केलेली आहे. त्यांना ती गोष्ट आवडते, ते अट्रॅक्ट होतात त्याच्याकडे आणि ते गपचूप बॅगमध्ये घालून घेऊन येतात. पण कालांतराने त्या गोष्टींची त्यांना सवय लागते मुलांना आणि जसजशी मुलं मोठे होत जातात, तर त्यावेळेला आई-वडिलांनी मुलांसोबत संवाद असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे मुलांसोबत लहानपणापासूनच अगदी लहान असल्यापासून आई-वडील मुलांसाठी रोल मॉडेल असतात. जेव्हा मुलं शाळेतून येतात, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आईला येऊन बिलगतात किंवा आईला सांगतात, की "आई, आई आज शाळेत असं झालं, आज स्कूलमध्ये असं झालं, तसं झालं." तर ते ऐकून घेण्याची तयारी आई-वडिलांची मानसिकता असायला पाहिजे. आत्ताच्या हल्लीच्या युगामध्ये कसं झालेलं आहे, वडील पण जॉबला जातात, मम्मी पण जॉबला जाते आणि विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे घरी कुणी नसतं. तर मग अनासायसपणे मुलांना पाळणा घरामध्ये ठेवावं लागतं. पाळणा घरात ठेवल्यामुळे त्यांच्यावरती तेवढे त्या पद्धतीचे संस्कार केले जात नाहीत. कारण ते पाळणा घर काढून बसलेल्या ज्या महिला असतात किंवा ज्या संस्था असतात, ते पण एका दृष्टीने बिझनेसच चालू आहे त्या लोकांचा. तर ते आपल्या मुलाला म्हणजे अगदी त्यांचं मूल असल्यासारखं नाही वाढवत. 7 ते 8 तास मूल बाहेर राहतं. त्याच्यानंतर संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर पालक दोघेही दमून आलेले असतात. तर मम्मी स्वयंपाकामध्ये रमून जाते, वडील असतात ते मोबाईलमध्ये तोंड घालून बसतात. तर मुलांकडे वेळ द्यायला आत्ता हल्लीच्या पिढीमध्ये मुलांना वेळ देणं खूप जास्त गरजेचं आहे. आपली मुलं नक्की काय करतायत? मुलांकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. त्यातच जर तुमच्या घरामध्ये वडीलधारे माणसं असतील, सासू-सासरे असतील, तर त्यांच्या मदतीने तुम्हाला मुलांकडे लक्ष देता येईल. जर एखादी हाउसवाईफ असेल, गृहिणी असेल,
तर तिने तर पूर्ण वेळ मुलांकडे लक्ष देता येईल तिला आणि अशा वेळेला त्यांना समजून घ्यायला पाहिजे, की आपला मुलगा कुठे चुकतोय, काय करतोय. नेहमीचं त्याचं रुटीन, नेहमी तो कसा वागतो आणि एखादी गोष्ट तो नेहमी त्याच्याकडून तो ज्या काही गोष्टी सांगतोय, त्या ऐकून घेण्याची तयारी आपण दाखवायला पाहिजे किंवा आपण मोबाईलमध्ये तोंड घालून बसलोय आणि तो बोलतोय, "मम्मी, मम्मी ऐक माझं, ऐक माझं." तर आपण त्याला म्हणतो, "नाही थांब थोडं मला हे बघू दे, थांब थोडं मला काम करू दे." तर तसं न करता आपण मुलांना वेळ दिला पाहिजे. त्यांच्याशी संवाद साधून जेव्हा आपण हार्ट टू हार्ट त्यांच्यासोबत कनेक्ट होऊ, त्यावेळी ती मुलं आपल्याला सगळ्या गोष्टी सांगतील. आपण जर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, तर ती मुलं मग नंतर मित्र-मैत्रिणींना जाऊन सांगतात किंवा त्यांना ती बाहेरची मित्र किंवा मैत्रिणी ते त्यांना जवळचे वाटायला लागतात. जसजशी मुलं मोठे होत जातात, तर त्यांना मग घरच्यांबद्दल एवढी ओढ राहत नाही. तर मला मला असं वाटतं, की आई-वडिलांनी त्यांच्यासोबत कनेक्टेड राहायलाच पाहिजे. वयाच्या 18, 20, 21 वर्षापर्यंत जोपर्यंत मुलांना समजत नाही, त्यांना स्वतःचे डिसिजन घेता येत नाहीत, तोपर्यंत आई-वडिलांनी त्यांच्यासोबत कनेक्टेड राहायला पाहिजे. त्यांच्या भावनांसोबत कनेक्टेड असायला पाहिजे. तेव्हा ती मुलं कुठलीही घटना घडली शाळेमध्ये, काहीही झालं, तर ती मुलं येऊन आई-वडिलांना सांगतील. तर आपल्याला माहिती पडतं, की आपलं मूल नक्की काय सांगतंय, कुठे जातंय, कुठपर्यंत आहे, कसं चुकतंय. तर त्यावेळी आपण त्या मुलांना सांभाळू शकतो, सावरू शकतो, की तुझं हे चुकतंय, हे असं नाहीये, असं करायचं आहे. पण मुलांनी सांगितलेल्या गोष्टीच आपण जर ऐकून घेत नसेल आणि कालांतराने एखादी गोष्ट मुलांकडून चुकीची झाली, तर आई-वडील काय करतात, की त्याला अगदी फटके-बिटके द्यायला सुरुवात करतात. मग त्यावेळी त्या मुलांच्या लक्षात येतं, की आज ही गोष्ट सांगितल्यामुळे आपल्याला फटके मिळालेत. तर नेक्स्ट टाईम जरी असं घडलं, तरी मग आपण सांगायचं नाहीये. मग तेव्हापासून त्या मुलांना ती खोटं बोलायची सवय लागते किंवा लपवायची सवय लागते. जर आपण घरात ह्या गोष्टी सांगितल्या तर आपल्याला मार भेटणार आहे किंवा त्यांना समजतं हे चुकीचं आहे, आपल्याला मार मिळणार आहे. पण त्यात त्यांना आनंद मिळत असतो. तर आई-वडिलांशी मुलं जर कनेक्टेड असतील, आई मुलाशी प्रत्येक दिवशी मुलांशी बोलत असेल, ती मुलं सगळ्या गोष्टी येऊन सांगत असतील, तर मग आपल्याला या गोष्टी उलगडतात. नक्की मुलं काय करतायत, काय नाही आणि भले ते जरी चुकीची गोष्ट एखादी केली, तर त्यांना त्या पद्धतीने समजावून सांगता आलं पाहिजे आई-वडिलांना. ओके. अगदी बरोबर मॅडम. आणि म्हणजे संवाद असतो, पण कधी-कधी काय होतं, की मुलं म्हणजे थोडंसं भरकटल्यासारखं वागतात. तर म्हणजे तुम्हाला असं तुमच्या पोलिसी नजरेतनं असं काही दिसलंय का, की ते वेगळ्या पद्धतीने वागतायत, तर पालक कसं ओळखतील हे, की हा नेहमीपेक्षा जरा वेगळा वागतोय? म्हणजे असं काही अर्ली त्यांचे सिम्प्टम्स दिसू शकतात का त्यांच्या मुलांमध्ये असं लक्षण बदल दिसतात का असं काही? हो, हो. नक्कीच. मुलांच्या मनाविरुद्ध घटना घडतात किंवा ते डिप्रेशनमध्ये असतील घरामध्ये. काही ठिकाणी विभक्त कुटुंब पद्धती असतात, काही ठिकाणी डिव्होर्स झालेले असतात, तर काही ठिकाणी अ, मुलं कमकुवत असतात. म्हणजे इतर मुलांपेक्षा त्यांना वेगळं केलं जातं. ते अभ्यासात ढ असल्यामुळे किंवा अजून इतर काही कारणांमुळे. तर अशी मुलं मग नंतर हळू शांत राहायला लागतात, गप्प राहायला लागतात. किंवा घरातल्यांनी कुणी काही विचारलं तर त्यांना ते सांगता येत नाही त्यांना, अडखळतात. म्हणजे ते कुठेतरी चुकत असतात. त्यांना माहिती असतं आपण काहीतरी लपवतोय, काहीतरी चुकवतोय किंवा नजरेला नजर सुद्धा ते मिळवत नाहीत. मग अशा वेळेला आई-वडिलांच्या लक्षात आलं पाहिजे, की आपलं मूल शांत राहतंय तर त्याच्या मागचं कारण काय आहे? ते त्यांनी त्याच वेळी शोधून काढलं पाहिजे. त्याच्यावरती सोल्युशन काढलं पाहिजे. अ, बरेच काउंसलर असतात, समुपदेशक त्यांच्याकडे हं. मुलांना घेऊन गेलं पाहिजे. म्हणजे त्याच वेळी जर लक्षात आलं त्यांच्या, तर पुढच्या होणाऱ्या वाईट हो, घटना खूप बरोबर. आपल्याला सावरता अर्ली येईल. स्टेजमध्ये लक्षात आलं तर लगेचच तिथं आपण थांबवू शकतो. हो. एकदा सवय त्यांना लागली, की पुन्हा ते थोडंसं मागं त्यांना फिरवणं थोडं हां, कालांतराने त्यांना हळू सवय लागून जाते. पण आई-वडिलांच्या जर लक्षात येत असेल, ते नेहमी मुलांना बघतात, मुलांसोबत असतात. तर त्यांना मुलगा थोडासा हिरमुसलेला असला, तरी पण आपल्या आईने विचारलं पाहिजे, की "बाळा तुला काय झालं? आज तुझा चेहरा पडलेला आहे. नक्की काय झालं?" आणि तेवढं सांगायची पण तयारी त्या मुलाची असावी. म्हणजे त्यांचं नातं असं अगदी मैत्रीसारखं असायला पाहिजे. तेव्हा तो मुलगा येऊन विश्वासाने आईला सांगणार आहे. त्या नात्यामध्ये तेवढा विश्वास असायला पाहिजे, की ठीक आहे काहीही होऊ दे, काही चुका होऊ देत, काही असू दे. तू मला सांगायचंय, आपण दोघं मिळून सोल्युशन काढू. असं जेव्हा आई-वडील मुलांना सांगतील, तेव्हा त्या मुलांना त्यांच्याबद्दल विश्वास वाटेल, की मला इथून मदत मिळणार आहे आणि मला थोडंफार जरी माझं चुकलं, तरी मला निग्लेक्ट केलं जाणार नाही किंवा मला त्याचे
वाईट परिणाम भोगावे लागणार नाहीयेत. तर अशा वेळी मग मुलं येऊन आई वडिलांना शेअर करतात. अच्छा. मॅडम दुसरा एक प्रश्न असा आहे, की सध्या म्हणजे खेड्यापाड्यामध्ये तर मुलं बरेच म्हणजे ऊसतोडणी कामगार म्हणा किंवा असे भटकंती करणारे ज्यांचे पॅरेंट्स असतात, पालक, तर त्यांना शाळा जास्त दिवस शिकता येत नाही. त्याच्यामुळे एक प्राथमिक शिक्षण झालं, की ते शाळा सोडून देतात किंवा त्यांना कामावरच जावं लागतं आणि त्याच्यामुळे शाळा शिकता येत नाही. अशी मुलंसुद्धा पुढं व्यसनांच्या आहारी तंबाखू, गुटखा अगदी लहान वयामध्ये आढळतात आणि शहरी भागामध्ये आपल्याला बातम्या वगैरे आम्हाला वाचायला किंवा कानावर पडतात, की ड्रग रॅकेट्स आहेत आणि त्याचा उपयोग म्हणजे लहान मुलांद्वारे म्हणजे शाळेतल्या मुलांद्वारे ते ड्रग रॅकेट्स चालवली जातात वगैरे. तर मग ह्यापासून आपल्या मुलांना सावध कसं करायचं? आणि म्हणजे तुम्ही आता इतकी वर्षापासून तुम्ही पोलीस क्षेत्रामध्ये आहात कार्यरत. तर म्हणजे तुम्हाला असं काही ड्रग घेणारे मुलं किंवा काय म्हणजे ह्यांच्यामध्ये काही वेगळे त्यांची लक्षणं अशी दिसून येतात का? म्हणजे डोळे लाल झालेले किंवा असं काही, की जेणेकरून आई-वडिलांना लक्षात येईल, की हा नेहमीपेक्षा वेगळा दिसतोय. असं म्हणजे ओळखण्याची त्याची काही चिन्ह आहेत का? आणि जर तसं झालं तर मग परावृत्त कसं करायचं मुलांना? किंवा मग आधीच माहिती दिलेली चांगली का? की असं-असं तुला पुढे जाऊन अशा-अशा प्रकारच्या मोहांना बळी पडू शकतोस तू, तर त्याच्यापासून म्हणजे आधी माहीत नाहीये ते आपण पालकांनीच त्याच्या कानावर घालणं बरोबर आहे का? किंवा काय? आपला म्हणजे तुमचा दृष्टिकोन काय आहे ह्याच्यावर? तुम्ही आता जसं सांगितलं ऊसतोडी कामगार करणारी मुलं, तर ते भटकंतीवरच असतात. त्यामुळे त्यांचं शिक्षण होत नाही. मग अशाच मुलांना हाताशी धरून हे ड्रग्स रॅकेट चालवले जातात. त्या मुलांना पैशांची गरज असते. त्यांना झटपट पैसा मिळवायचा असतो. मग अशा मुलांना घेऊन ड्रग्स, गांजा वगैरे जे काही आहे ते पुरवलं जातं शाळेच्या ठिकाणी, पानपट्टीच्या ठिकाणी किंवा अजून कॉलेजच्या ठिकाणी वगैरे, वगैरे पुरवलं जातं. पण मग अशा गोष्टींना आपली मुलं बळी पडता कामा नयेत. त्याच्यासाठी आमच्या पोलीस डिपार्टमेंटतर्फे शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये आम्ही कार्यशाळा भरवतो. मुलांना त्या गोष्टींबद्दल माहिती देतो. त्याचे दुष्परिणाम काय आहेत ते आमच्याकडून सांगितलं जातं मुलांना. तुमचं भविष्य तुम्हाला कसं घडवायचं आहे आणि तुम्ही जर या गोष्टींच्या आहारी गेलात तर त्याचे परिणाम काय होणार आहेत. हे आम्ही आमच्याकडून मुलांना सांगण्याचा प्रयत्न करतो. पण याच गोष्टी जर स्कूलमध्ये म्हणजे शाळेमध्ये आणि आई-वडिलांनी पण मुलांना सांगितल्या त्याचे परिणाम काय होतायत. प्रत्येक दर 6 महिन्यांनी किंवा दर 2-3 महिन्यांनी मुलांना सांगितलं, त्यांच्याकडे लक्ष दिलं, की मुलं कोणाकोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. मूल नेहमी शाळेतून घरी येणारा मुलगा आज 1 तास लेट का आला? कुठे थांबला होता? त्याचं कारण काय आहे? किंवा क्लासला गेल्याच्या नंतर मग तो क्लासमध्ये गेला का? ट्युशनला गेला का? की आणखीन त्याच्या व्यतिरिक्त कुठे गेला? तर मग असं पालकांनी शाळेतल्या शिक्षकांसोबत, ट्युशनमधल्या शिक्षकांसोबत कनेक्टेड राहायला पाहिजे, की आमचा मुलगा व्यवस्थित टाईमात शाळेत येतोय, परत घरी येतोय त्याच टाईमात आणि तसं चुकून झालं कधी, तर मग तू कुठे थांबला होता? काय झालं? नक्की काय करत होता? या गोष्टींकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. ड्रग्ज घेणारी मुलं मग त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत. बटन घेणे किंवा गांजा वगैरे असं बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये आणि ह्या गोष्टी सहज उपलब्ध होतात मुलांना. तर मग मुलांना पालकांनी जर पॉकेट मनी देत असतील, तर मग ते त्या पैशांचं मुलं नक्की काय करतायत? त्या पैशांचा हिशोब त्यांनी ठेवायला पाहिजे किंवा पॉकेट मनी न देता ठीक आहे, तुला जे पाहिजे ते आमच्याकडून पुरवलं जाईल, पैसे तुला मिळणार नाही. असं धोरण ठेवायला पाहिजे. मुलांना कुठल्या गोष्टी कमी पडतायत म्हणजे आपण नेहमी प्रयत्न करतो आई-वडील म्हणून, की मुलांना काही गोष्टी कमी पडता कामा नयेत. पण मग त्याचा अतिरेक होऊन म्हणजे आपण पैसे देणे, त्याचे लाड करणे, त्याचा अतिरेक होऊन मग ते मूल आणखीन दुसऱ्या कुठल्यातरी मार्गाला जाऊ नये, याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. ड्रग्स घेणारी मुलं जी असतात ती म्हणजे त्यांच्याच नशेत असतात. शांत शांत असतात किंवा मग त्यांचे डोळे थोडेफार लाल झालेले असतात. जास्त झोपतात ती मुलं. त्याच्यानंतर जेवण वगैरे भरपूर करतात. खातात म्हणजे त्यांचं दारू पिणं किंवा सिगारेट पिणाऱ्यांचा आपल्याला वास येतो. तर तसं त्यांचा एवढा वास येत नाही. तर त्यांच्या बिहेवियरवरून आपल्याला लक्षात यायला पाहिजे, की हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे असं हा असं सुस्त का वगैरे करतो? राहतात असं काही आहे का? हां, हां. तर हा मुलगा असं वेगळं नेहमी आपल्या नजरेतला मुलगा आणि इतर दिवशी थोडंफार जरी आपल्याला शंका आली, तर मग त्या गोष्टीचा शोध लावण्याचं काम पालकांचं आहे. तर त्यांनी त्याचा शोध लावला पाहिजे आणि मुलगा जर तसं चुकत असेल, तर त्या मुलाला माहीत नसतं, की आपण
चुकतोय. म्हणजे आपण काय करतो, तू वाईट आहेस, तू मूर्ख आहेस, तू या मार्गाने गेला, तू असं झालं, तू हं, तसं. हं. आपण मुलांना ब्लेम करतो. पण मुलांना ब्लेम न करता तू वाईट नाहीयेस, तू चांगला आहेस, तू जसा आहेस तसं मी तुला एक्सेप्ट करते. हो, एक्सेप्टन्स जास्त महत्वाचं आहे. अगदी बरोबर. मुलांना एक्सेप्टन्स पाहिजे असतं. म्हणजे त्यांना जे एक्सेप्ट करतात किंवा त्यांना त्यांच्या सगळ्या गोष्टी जे मानून घेतात, त्यांना ते जास्त जवळचे वाटतात. मित्र-मैत्रिणी रिजेक्ट करत नाहीत. मित्र-मैत्रिणी एक्सेप्ट करतात किंवा त्यांना चीअर करतात. तर हं, अशा टाईमाला आई-वडिलांनी शांतपणे विचार करून, त्यांच्या भावनांचा विचार करून त्यांना ठीक आहे, हे जे केलंयस तू ते चुकीचं आहे. तू वाईट नाहीयेस, तू चांगला आहेस. पण ही जी घटना तुझ्या हातून झालेली आहे ती चुकीची आहे. मग याच्यातून तुला कसं बाहेर पडायचंय? याच्यातून आपण कसं बाहेर निघायचं आहे? त्याचे परिणाम काय होणार आहेत? या गोष्टींची जाणीव मुलांना करून दिली, तर मग ती मुलं अर्ली स्टेजला असतील तर ती तुम्ही खूपच छान सांगितलं मॅडम, की तुम्ही कार्यशाळा घेता म्हणजे हो, शाळांमध्ये जाऊन म्हणजे मुलांमध्ये थोडासा अवेअरनेस निर्माण व्हायला मदत होते त्याच्यामुळे मला असं वाटतं. आणि इथल्या पण म्हणजे मुंबई पोलिसच नाही तर बाकीच्या पण इथल्याही सगळ्याच आपल्या देशातल्या सगळ्या पोलीस दलांनी आणि काउन्सिलर्स, डॉक्टर्स यांनी पण ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणजे अनुकरण करण्यासारखी गोष्ट आहे. नुसता विचारच नाही. तर तुम्ही तो खूपच चांगला उपक्रम चालू म्हणजे केलाय. त्याबद्दल मला हो. छान वाटतंय. पुढचं असं मला विचारायचंय मॅडम, की आता पूर्वीच्या बोलण्याच्या पद्धतीमध्ये आणि आपल्या बोलण्याच्या म्हणजे आत्ताच्या मुलांच्या बोलण्याच्या पद्धतींमध्ये खूपच फरक पडलेला आहे. अगदी म्हणजे ग्रामीण भागातली मुलं असू द्या किंवा शहरी भागातली किंवा इंग्लिश मीडियमची कुठल्याही मीडियमची असतील, तरी सराउंडिंग्जमुळे किंवा मोबाईल आणि ह्याच्या इंटरनेटच्या वापरामुळे आपण म्हणजे जे शब्द आपण वापरायचो नाही, खुल्या म्हणून वापरायचो किंवा इंग्लिशमध्ये ज्याला एफ वर्ड्स वगैरे म्हणतात. तर ते मुलांच्या बोलण्यामध्ये आजकाल कम्युनिकेशनमध्ये सर्रास वापरले जातात. तर तसंच अगदी 2री-तिसरीतल्या मुलांमध्ये सुद्धा गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड अशी शब्द वापरले म्हणजे गेलेले कानावर पडतायत. तर अशा वेळेस म्हणजे पालकांची भूमिका काय असायला पाहिजे, की कॅज्युअल घेऊन ते सोडून द्यायला पाहिजे तिथल्या तिथं का तिथं मुलांना अं, काही पालक म्हणजे इश्यू करणारे असतात ह्या गोष्टीचा, काही पालक अगदीच कॅज्युअल भूमिका घेणारे असतात. तर ह्याचा हो. सुवर्ण मध्य कसा काढायचा म्हणजे? आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं, की मुलांना आपल्याला मारायचं नाहीये किंवा त्यांना फटके वगैरे द्यायचे नाहीये. त्यांना हर्ट केलं किंवा ते हर्ट झाले तर मग त्याचा परिणाम ते आत्ता हल्लीची मुलं हे जनरेशन आहे यांना मारून किंवा त्यांना फटके देऊन ती मुलं सुधारणार नाही. त्यांना स्वतःचा स्वाभिमान आहे किंवा त्यांचा स्वतःचा इगो आहे. ते हर्ट झालं की ती मुलं वेगळे विचार करतात. पहिल्यांदा तसं नव्हतं. पहिलेचा काळ वेगळा होता. पण आता आणि मुलांना लहानपणापासूनच म्हणजे तुम्ही जसं सांगितलं एफ वर्ड वरून किंवा एम-एफ-जी वगैरे खूप वेगवेगळ्या आणि घाणेरडे अश्लील शब्द मुलं अगदी इझिली यूज करतात. तर त्यांना त्या गोष्टीचं त्या शिव्या म्हणा किंवा ते जे वर्ड आहेत त्याबद्दल त्यांना गांभीर्याने एवढं नॉलेज नसतं. एखादा दुसरा म्हणतोय किंवा दुसरा एखादा बोलतोय म्हणून ते बोलतात. त्या मुलांच्या दृष्टीने ते फॅशन झालेली आहे. म्हणजे हा बोलतोय मग आपण पण बोललो तर मग काय फरक पडतो? तर हं. मग अशा वेळेला आपण मुलांना अगदी जवळ घेऊन त्यांना आपल्या समोर बसवून एकांतात त्यांना आपण या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत, की त्या शब्दाचं मीनिंग हं, ॲक्चुअलमध्ये काय आहे? हाच जर शब्द तुला कुणी बोललं म्हणजे आईवरून किंवा बहिणीवरून, मग तुला स्वतःला हा शब्द जर तुला कुणी यूज केला, तर हं, त्याचा अर्थ काय होतो? तू तू ती गोष्ट म्हणजे ती इमेज तू डोळ्यासमोर आणून बघ. त्या शब्दाचं जे मीनिंग आहे ते तू डोळ्यासमोर आणून बघ. त्याच्यानंतर तुला स्वतःला कसं फील होतंय, ते अगदी. त्याचा विचार कर. या गोष्टी जर आपण मुलांना म्हणजे ते जे वर्ड मुलं अगदी इझिली यूज करतात वेगवेगळ्या अंगांवरून वगैरे खूप घाणेरडे शब्द वापरतात. पण हो. त्यांना ते माहीत नसतं इतर मुलं बोलतायत म्हणून. मग त्या टाईमाला आपण मुलांना जवळ घेऊन त्यांना जर सांगितलं, की "तुला तर बाळा आम्ही घरातून असे संस्कार दिलेले नाहीयेत. आपल्या अगदी. घरामध्ये तर असं नाहीये आणि हं, तुम्ही हं. असे शब्द वापरून म्हणजे जसं म्हणतात, की तोंड उघडलं की समोरच्या माणसाची लायकी कळते." की अगदीच. नक्कीच त्याची लेव्हल काय आहे हे समजतं. तर तशा पद्धतीने तुला 4 लोकात स्वतःला चांगलं म्हणवून घ्यायचं आहे, की तुला हं. स्वतःच्या आई-वडिलांची पण नाव खराब करायची आहेत.
तुला नक्की कसं तुला सुजाण नागरिक म्हणून तुला मोठं व्हायचं आहे. भले तू अ, अभ्यासाच्या रेसमध्ये मागे राहिलास किंवा आणखीन कुठल्या रेसमध्ये तू कमी पडलास, तर त्याच्याशी काही घेणं-देणं नाही. पण तू एक चांगला नागरिक म्हणून तुला समाजाने ओळखलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण जर मुलांना समजावून सांगितलं, तर मग समोरची त्याच्या बरोबरची मुलांनी जरी तोंडातून तसे शब्द काढले, तर त्यावेळेला आपण बोललेलं त्याला आठवेल ते. की मला माझ्या मम्मीने अशा पद्धतीने समजावून सांगितलं होतं आणि हा घाणेरडा प्रकार आहे. हं, तर हं. तो नक्कीच त्या गोष्टी पासून लांब राहण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. मला असं वाटतं. हो ना, कारण आपली मराठी भाषा इतकी ज्ञानेश्वरांनी तर अमृता समान सांगितलेली आहे आणि इंग्लिश भाषा सुद्धा इतकी समृद्ध आहे आणि ते न वाचता म्हणजे त्याच्यातलं बाकीचं साहित्य, कविता, गोष्टी हे न वाचता मुलं अगदी जे नको ते शब्द उचलतात. दोन्ही हो. भाषांमधले आणि त्याचा वापर करतात. तर पालकांनी सुद्धा म्हणजे त्यांना थोडंसं गाईड करायला पाहिजे, की बघा आपली भाषा किती विविधतेने नटलेली, तर त्याच्यातले दुसरे काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या तू घेण्याचा प्रयत्न कर. असं पण म्हणजे थोडं भाषेबद्दलही त्यांना थोडं ज्ञान दिलं तरी सुद्धा म्हणजे मला वाटतंय, की त्यांना नक्कीच म्हणजे रिस्पेक्ट वाटून आपल्या हो आणि भाषेतही आपण लाज त्यासोबतच घालत आपल्या घरामध्ये अ, म्हणजे आता हल्ली बऱ्याच म्हणजे बंदच झालेलं आहे माझ्या माहितीनुसार. तर आता सगळीकडे इंग्लिश मीडियम स्कूल आहेत. मराठी मीडियमच्या वेळी आपण लहान असताना त्यावेळी श्रीमानाचे श्लोक वगैरे अशा पद्धतीचे संस्कार आपल्याला दिले जायचे. आताच्या मुलांना श्लोक म्हणजे काय हे सुद्धा माहीत नाहीये. तर अशा पद्धतीने आपण त्यांना थोडीफार आपले संस्कार, आपली जी मराठी संस्कृती आहे त्याची जाणीव करून त्यांना दिली, तर हं, त्या हं. मुलांवरती खूप चांगला परिणाम होईल. चांगली मुलं घडू शकतात. एक्झॅक्टली. अगदी सुप्रजा आपण जे ते करतेच म्हणजे सुभाषित हो, माला या अंतर्गत आपण हो, सुभाषित हो. किंवा कथा हे आपण मुलांना सांगतोच. दुसरी गोष्ट मॅडम म्हणजे त्याच अनुषंगाने की आपण म्हणालात, की काही मुलं म्हणजे घरात असं वातावरण नसतं, पण तरीही मुलं अशा पद्धतीने बोलतात. पण असा एक समज प्रचलित आहे की गुन्ह्याची सुरुवात ही घरापासून होते. तर मग ह्यावर आपलं मत काय आहे? की म्हणजे खरंच असं असतं का? की म्हणजे बोली बोलण्याचं तर आहेच आहे, की हो. काही घरांमध्ये नसतं असं वातावरण, तरी पण मुलं बोलतात. पण बाकी ही गुन्हेगारी प्रवृत्ती सुद्धा असं आढळून येते, की असं म्हणलं जातं, की गुन्ह्याची सुरुवात ही घरापासून होते. तर म्हणजे अ, बोलण्यामध्ये किंवा तसं वागण्यात. 100% नाही आपण घरापासूनच होते असं नाही म्हणू शकत. पण त्याला बऱ्याच गोष्टी जबाबदार आहेत त्याच्यासाठी. मानसिक संतुलन, सामाजिक प्रॉब्लेम, त्याच्यानंतर सामाजिक म्हटलं तर मग शाळा, कॉलेज, मित्र-मैत्रिणी, मानसिक संतुलन त्या व्यक्तीचं कसं आहे. ते म्हटलं हं, तर मग फॅमिली, पॅरेंट्स किंवा घरात हं. कोणाचा डिव्होर्स झालेला आहे का? घरामध्ये कोण अगदी अग्रेसिव्ह आहे का? हो. नवरा बायकोला हं, मारतोय हं. का? मारताना शिव्या देतोय का? या हं, सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर मग काही पालक असे असतात, की त्यांना मुलांना सुद्धा ते शिव्या देतात अगदी, की हं. म्हणजे ते पॅरेंटिंग जबाबदारी म्हणून ते मुलांचं सगळं करणार. पण त्यांच्याशी बोलताना, वागताना तुम्ही जर त्यांना नीट वागणूक देत नसताल, तर मग मुलं पुढे जाऊन तेच आई-वडिलांचंच अनुकरण करतात. त्यांना त्या गोष्टी खूप सोप्या वाटतात. जर वडीलच आईला मारत असतील, तर मग ते मूल उद्या मोठं झाल्यावर ते पण त्याच्या बायकोला मारणार किंवा ते त्याच पद्धतीने तिच्याशी वागणार. त्याला ते काही गैर वाटतच नाही कारण तो गैर वाटतच नाही त्यांना बरोबर. ते. त्याच्यानंतर अशा काही काही मुलं असतात, की ते मेंटली डिस्टर्ब असतात हं, हं, हं. बऱ्याच गोष्टींमुळे. तर मग अशा वेळेला अशा मुलांना सुधरवण्यासाठी आपण त्यांची हिस्ट्री किंवा पार्श्वभूमी काय आहे, ते बघितलं पाहिजे. नक्की कुठून हा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. स्लम एरियामध्ये बरेच लोकं असतात. म्हणजे फक्त स्लम एरियाच म्हणता येणार नाही. तर बरेच जेन्ट्स असतात, की ते ड्रिंक करतात, सिगारेट ओढतात. सरस एकदम म्हणजे त्यांना असं नाही वाटत, की आपलं मूल बघतंय किंवा आपल्या मुलाला आपण दाखवता कामा नये किंवा आपण जे करतोय तेच चुकीचं आहे. याची जाणीवच त्या लोकांना नसते. तर आणि मुलं मग त्यांचंच अनुकरण करत असतात. आता मागे एक ॲड आली होती थोडंसं सांगायचं म्हटलं तर. तर मुलगा आणि त्याचे वडील दोघं बाईकवरून चाललेले असतात हं. आणि वडील चुकून सिग्नल क्रॉस होतो, रेड सिग्नल. तर मग वडील मुलाला म्हणतात, "किसी ने देखा तो नहीं?" तर मुलगा बोलतो, की "नहीं, किसी ने नहीं देखा." हं, हं, मग हं. ते तिथे ट्रॅफिक पोलीस नसतात. तर पुढच्या सिग्नलला जाऊन ते वडील ट्रॅफिक पोलिसला स्वतःहून जाऊन भेटतात आणि त्यांना सांगतात, की "मी मागे सिग्नल तोडला होता, तर त्याचा मला हां. चार्ज भरायचा आहे." तर तो पोलीस सुद्धा म्हणतो, की "तुला कोणी बघितलं नाही तिथे पाठीमागे, तू इथे येऊन कशाला चार्ज भरतोयस?"
बरोबर. मग ती व्यक्ती म्हणते की कुणी बघितलं नाही पण माझ्या मुलाने बघितलं. अगदी. तर उद्या पुढे भविष्यात पुढे जाऊन माझा मुलगा सुद्धा सिग्नल क्रॉस करेल आणि त्याच्यासाठी ते धोकादायक असेल. अगदी बरोबर. म्हणजे इथून आपल्याला मुलांना शिकवायचंय की आपण नक्की काय करतोय? हं. आपल्याकडून काय घडतंय? जसं आपण वागणार आहे तसंच आपली मुलं वागणार आहेत. बरोबर आहे. आणि ते नकळत आपण त्यांच्याकडे अनुकरण केलं जातं. आपण त्यांच्यासमोर काय ठेवतोय आपलं अस्तित्व किंवा आपलं रोल मॉडेल ते आदर्शाप्रमाणे. आपल्याकडे हं, बघतायत. हं, तर हं. आपण त्यांच्यासमोर काय ठेवतोय? त्यानुसार आपण त्यांच्याकडून अपेक्षा करू शकतो. आपणच चुकत असेल, आपणच आपल्या घरामध्ये भांडणं असतील, किरकिर असेल, वादावादी असतील. अ, त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला नवरा-बायकोची भांडणं होतात. त्या भांडणामध्ये त्यांना कळत नाही, की मुलं बघतायत भांडणं आपली. हं, बायकोही नवऱ्याला उलट-सुलट बोलते, नवराही बायकोला उलट-सुलट बोलतो. रिस्पेक्ट देणं हा प्रकारच नसतो. आणि त्यामुळे मग त्या मुलाच्या मनामध्ये भावना निर्माण होतात, की हे दोघं एवढे भांडतायत. अ, आपण कोणाला म्हणून रिस्पेक्ट द्यायचा. बरोबर. रिस्पेक्ट ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे, की माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागायला पाहिजे. हे अगदी म्हणजे बेसिक गोष्ट सुद्धा आपल्याकडनं पाळली जात नाही. तर ते खरंच पालकांनी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, की रिस्पेक्ट एक व्यक्ती म्हणून एकमेकांचा रिस्पेक्ट करणं मस्ट आहे. हो अ, आणि आपण मुलांना सांगतो, की खोटं बोलायचं नाही हां बाळा, अजिबात खोटं बोलायचं नाही, खोटं वागायचं नाही. पण ऑफिसमधून बॉसचा फोन आला, आपल्याला जर कामावर जायचं नसेल, तर आपण सांगतो, की नाही मी खूप आजारी आहे, मला प्रॉब्लेम आहे, असं आहे आणि ते मूल स्वतः ऐकत असतं सगळं. पण हं, पुढे हं. पुढे भविष्यात जाऊन ते मूल करतात. त्याच गोष्टींचा उपयोग करतं खोटं बोलण्यासाठी. हो. बरोबर आहे. आणि पालकांनीच आधी स्वतःला म्हणजे पारखून घेतलं स्वतःला पाहिजे. मुलांना घडवण्यासाठी आधी स्वतःला घडवलं पाहिजे. त्याच्यानंतर मग ती मुलं त्यांच्यासमोर आपण जसं वागणार आहे तसंच मुलं त्याचंच अनुकरण करणार आहेत. हो, अगदी बरोबर आहे मॅडम. अजून एक पुढचा प्रश्न असा आहे, की आजकाल इंटरनेट आणि मोबाईल ह्याचा इतकं वापर मारा मुलांवर चहूबाजूंनी होतोय. तर त्याच्यामुळं म्हणजे जे काही कंटेंट त्यांना बघण्यासारखे नसतात, ते सुद्धा मुलं म्हणजे त्याला एक्सपोज होत आहेत. आणि मग त्याचं आपण कसं रोखायचं ते? आणि मग त्याच्यातनं म्हणजे त्यांचं वाईट कृत्य करतात किंवा अ, एकमेकांना चुकीचे मेसेजिंग करणं म्हणा किंवा भिंतीवर काहीतरी अश्लील शब्द लिहिणं, असं काहीतरी त्यांच्याकडून घडतं. म्हणजे गुन्हा नाही म्हणता येणार, पण असं वाईट कृत्य त्यांच्याकडनं केली जातात. तर त्याला मोबाईल पण तितकाच जबाबदार आहे का? आणि मग असेल तर मग आपण ते कसं रोखायचं? काय करायचं त्याच्यासाठी? आता मागच्या 2-3 वर्षापासून कोरोनाच्या काळामध्ये मोबाईलचा जास्त वापर अगदी अतिरेक झाला. म्हणजे शाळा, कॉलेजेस सगळं बंद. जे काही आहे ते सगळं ऑनलाईन चालू झालं. त्यामुळे मग मुलांना मोबाईल देणं कंपल्सरी झालं. हं. त्याच्या अगोदर एवढं नव्हतं. पण मुलांना मग मोबाईल तेव्हापासून मिळायला लागले आणि आता ऑफलाईन स्कूल, कॉलेजेस सगळे चालू आहेत. पण त्यांना मोबाईलची इतकी सवय लागून गेली, की हं. मुलं मोबाईलशिवाय अगदी राहतही नाहीत. आणि खूप लहान मुलं म्हणजे अगदी 2-3 वर्षांची मुलं सुद्धा त्यांना मोबाईल दाखवल्याशिवाय ती मुलं जेवण. जेवत नाहीत. अगदी. हो, हो. त्यांना एका बाजूला तोंडात घास घालायचा, दुसऱ्या बाजूला मोबाईल चालू. स्क्रीन तर हे चालू. मग पालकांनी मोबाईल अगदी खूप लहान मुलं असतील तर त्यांना मोबाईल देता कामा नये. अजिबात द्यायचाच नाहीये मोबाईल. 1 दिवस रडेल, 2 दिवस रडेल. आता आमच्या घरामध्ये माझ्या बहिणीचा छोटा मुलगा आहे. त्याचं पण हेच चालू होतं. अगदी म्हणजे मोबाईल शिवाय जेवायचं नाही, काही नाही. मग आम्ही काय केलं, जो मोबाईल तो नेहमी घ्यायचा, त्या मोबाईलला सगळे पासवर्ड वगैरे सगळे टाकून ठेवले आणि त्याच्या हातात देऊन टाकला, की मोबाईल खराब झालाय म्हणून. मग हळू-हळू त्याचं आता सवय कमी झाली मोबाईलची. अच्छा. मोबाईल खराब झालाय. मग त्याचे पप्पा वगैरे आले, की पप्पांचा मोबाईल चांगला आहे. मग पप्पांचा मोबाईल घेऊन अर्धा पाऊण तास बसायचं आणि दिवसभर म्हणजे तो 8-10 तास मोबाईल वापरायचा त्याच्यावरून तो आता 1-2 तासावरती आलाय. अच्छा. म्हणजे मोबाईलशिवाय राहतच नाही असं. हं, हं, हं. तर असे काही उपाय करता येतील अगदी लहान मुलांच्या बाबतीत. हं, हं, हं. आणि जी मोठी मुलं आहेत म्हणजे आता 10 ते 15 वर्षाच्या वयोगटातली मुलं, हं, हं. त्यांना मोबाईलशिवाय म्हणजे जमत नाही. काही सर्च करायचं असेल तर Google पाहिजे किंवा स्कूलचं काही प्रोजेक्ट असेल प्रोजेक्ट. त्यांना हं. मोबाईलशिवाय किंवा ऑनलाईनच त्यांना करावं लागतं, माहिती मिळवावी लागते. हं, हं. तर मग अशा वेळेला मुलांना जर मोबाईल द्यायचा असेल, तर त्यांना त्यांचं स्वतःचं Google अकाउंट ओपन करून द्यावं. म्हणजे आपला मोबाईल हं. न देता त्यांच्या नावाने ओके. Google अकाउंट ओपन करून त्यांची जी काही बर्थ डेट आहे ओरिजिनल,
ती हम्म, बकेट टाकून जर आपण ते गुगल अकाउंट ओपन केलं तर त्यांना ते ऍक्सेस मिळणार नाहीत. म्हणजे 18 वर्षाच्या आतमधल्या मुलांसाठी जे काही ऍडल्ट फिल्म आहेत किंवा इतर जे काही युट्यूब चॅनल आहेत तर ते त्यांना ते ऍक्सेस मिळणार नाहीत. त्यांच्यासाठी जे योग्य आहे ते सर्च केलं तरी त्यांनी किती सर्च केलं तरी ते त्यांना ओपन नाही होणार. अच्छा, बरं. अशा पद्धतीने त्या मुलांना त्या गोष्टी रोखता येतील. ओके. आणि स्क्रीन टाइम एक खूप म्हणजे हो, मोठं हो, हो. संकट निर्माण झाले ते. स्क्रीन टाइम पण आता मुलांना कसं झालंय की टीव्ही झाला की मोबाईल झाला की युट्यूब झालं की इंस्टाग्राम झालं की व्हॉट्सअप ते कंटिन्यू ते स्क्रीनवर असतात कंटिन्यू. त्याच्यामुळे मुलांना डोळ्यांचे विकार पण मुलांचे खूप वाढलेले आहेत. अगदी लहान वयात मुलांना चष्मा लागणे वगैरे असे प्रकार चालू झालेले आहेत. मग अशा वेळेला मुलांना अगदी मुलं ऐकतच नसतील तर मग त्यांना आपण गोड बोलून त्यांना सांगायचं की तुम्ही ठीक आहे काम कर, तुला मी मोबाईल देणं बंदच नाही करणार, मोबाईल देणार तुला मी. पण मग त्याच्या बदली तू 2 तास तुला मोबाईल वापरायचा असेल तर 2 तास तू खेळायचं आणि 2 तास स्टडी करायचा. हम्म, मग तो मुलगा खेळायला बाहेर त्याला मैदानी गेम खेळायला त्याला प्रोत्साहित करायचं. हल्लीची मुलं अजिबात म्हणजे घराच्या बाहेर मैदानाशी त्यांचा काहीच संबंध नाही. त्यामुळे ती अगदी अशी कमकुवत झालेली आहेत, दुबळी झालेली आहेत हाताने, पायाने वगैरे. त्यांना कुठलं कष्ट करण्याची त्यांची तयारीच राहिलेली नाहीये. मग अगदी. अशा टायमाला आपण त्या मुलांना जर सांगितलं 2 तास तू खेळून ये. तू खेळलास तरच तुला मोबाईल देणार. मग ते खेळून आल्याच्या नंतर परत त्यांच्याकडून स्टडी करून घ्यायचं थोडाफार. स्टडी करून मग त्यांना मोबाईल ते 2 तास वापरायची त्यांची क्षमताच राहत नाही. ही अशा अगदी पद्धतीने त्यांना हळू-हळू पोलिसी ट्रिक वाटते ही अगदी म्हणजे. मोबाईलपासून त्यांना लांब ठेवता येईल आणि जरी मोबाईल आपण त्यांना दिला काही वेळेला काय होतं तुला ठीक आहे मुलं ऐकतात आई-वडिलांचं. तुला 1 तासभर मोबाईल आम्ही देऊ. मग तासाभराने आपण मोबाईल खेचून घेतला त्याच्या हातातून. नाही हम्म, आता टाईम संपला, आता बस झालं. तर मग नाही अशा नाही. वेळेला ती मुलं रडायला सुरुवात करतात किंवा ओरडतात. हो, हो. मला अजून पाहिजे. मग ते हम्म, हर्ट होतात, की म्हणजे माझं सुख या लोकांना बघवत नाहीये असं. मग हम्म, त्या त्या मुलांच्या मनाची तयारी करून घ्यायची. म्हणजे अगदीच लगेच मोबाईल ओढून त्यांच्या हातून न घेता त्यांना पाऊण तास झाल्यावर सांगायचं, की "बाळा आता 50 मिनिटं झाले तर 10च मिनिटं राहिली. 5च हम्म, मिनिटं राहिले, 2च मिनिटं राहिलेत." मग तोपर्यंत त्याच्या मनाची तयारी होते, की नाही आता आपल्याला 1 तास यांनी मोबाईल वापरायला दिलेला आहे आणि आपण आता तो जमा केला पाहिजे किंवा तो बंद केला पाहिजे. मग त्याच्या मनाची तयारी होते त्या पद्धतीने. ओके. म्हणजे आधी सूचना जशी वाचते परीक्षेच्या वेळेस हो. ते वेळ संपत आली, तसं त्यांना केलं की जरा ते हो. प्रिपेअर होतील की आपल्याला द्यायचं आहे म्हणून. ही एक चांगली आयडिया सांगितली, की मैदानी खेळ आधी खेळायला लावायचे म्हणजे त्यांची तेवढी कपॅसिटीच उरत नाही मोबाईल बघण्याची आणि अ, एकाएकी नाही ओढून घ्यायचा. त्याऐवजी हां. आणि वॉर्निंग्स मैदानी द्यायच्या. गेम खेळल्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता हो, वाढते, घाम निघतो, अगदी. त्यांना दम लागतो. त्याच्यामुळे मग त्यांना जेवणही खूप चांगल्या हं. पद्धतीने खाल्लं जातं. हो, नाहीतर मुलं जेवण अर्धी चपाती सुद्धा खायला खूप नाटकं करतात. हो. वाढीसाठी त्यांच्या एक्सरसाइज खूप आवश्यक आहेच आहे. हो, हो. बरोबर आहे. तेच म्हणजे तुम्ही आत्ता म्हणाल त्या अनुषंगाने पुढचा प्रश्न आला, की म्हणजे अ, तेच मुलं जे बसून राहिलेले असतात त्याच्यामध्ये त्यांना कष्ट करण्याची म्हणजे त्यांच्यात क्षमता उरलेली नाहीये किंवा सगळं विनासायास त्यांना पाहिजे असतं, हां, की सगळं आयतं मिळत असतं त्यांना. अगदी हां, असं मिळावं तेवढे अशी पण इच्छा असते. इझी मनीसाठी काहीतरी वेगवेगळे उपाय ते करतात किंवा शाळेतली मुलं जी असतात, तर त्यांना अभ्यासाला सुद्धा कष्ट करावे नको वाटतात आणि मग ते कॉपीसारख्या वेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. तर म्हणजे त्यांच्यावर म्हणजे कष्टाचं महत्त्व कसं बिंबवायचं ह्या मुलांच्या मनावर? कष्टाचं महत्त्व तसं मग ते आई-वडील जे स्वतः मुलांसाठी कष्ट करतायत. 8 तास नोकरी करतायत, 10 तास नोकरी करतायत, पार्ट टाईम जॉब करतात अजून काही लोकं. त्याच्यानंतर हं, म्हणजे घरामध्ये पैसे कमी पडता कामा नये, मुलांना कुठली गोष्ट कमी पडता कामा नये, काही कमतरता उरू नये म्हणून आई-वडील कष्ट करतात. आता जपानमध्ये वगैरे स्कूलमध्ये प्रत्येक मुलांच्या वडिलांचा व्हिडिओ दाखवला जातो, की ते काम करतायत काय? अच्छा. हां, म्हणजे ते जर ओझं उचलत असतील तर ते अ, अचानक त्यांचा व्हिडिओ स्क्रीनवरती आल्याच्या नंतर ती मुलं रडायला सुरुवात करतात. मी एक व्हिडिओ मागे बघितला होता, की ओके. त्यांना म्हणजे सहन नाही होत, की माझे वडील एवढं कष्ट करतायत, तर मग मी एकही चुकीची गोष्ट करता कामा नये. तर हं, आपण जे काही कष्ट करतोय त्या कष्टांची जाणीव मुलांना करून देणं ही खूप महत्वाचं आहे. आज हं. मुलांनी ₹50 मागितले 50 द्या, 100 मागितले 100 द्या. तर तसं नाही. त्या ₹1 ची सुद्धा काय व्हॅल्यू आहे ते मुलांना पटवून सांगितलं पाहिजे, की हे पैसे कमवण्यासाठी एवढे तास
राबावं लागतं किंवा एवढे तास कष्ट करावे लागतात. तेव्हा हे म्हणजे अवेलेबल होतं. तर आपण जे काही मुलांसाठी करतोय ते त्यांना मी बाळा जे काही करतोय ते तुझ्यासाठी करतोय. किंवा आई सुद्धा 2 तास स्वयंपाक करते किचनमध्ये उभं हं, राहून, गरमीमध्ये उभं राहून स्वयंपाक करते आणि त्याच्यानंतर ते मूल खातच नाही. तर तिने प्रेमाने सांगायला पाहिजे, की "बाळा मी हे तुझ्यासाठी बनवलंय. तुझ्यासाठी मी तासभर स्वयंपाक केलाय, राबले एवढी." तर मग हं, तेव्हा त्या मुलांना फील होतं म्हणजे त्यांच्या भावनांसोबत कनेक्ट होऊन त्यांच्या भावनांशीच आपल्याला खेळायचंय. म्हणजे हं, हं. त्याच पद्धतीने त्यांना आपल्याला चांगल्या मार्गाला लावायचंय. कारण त्यांना आपण असं प्रॅक्टिकली उठ, बस, हे कर, ते कर असं करून ती मुलं अजिबात ऐकणार नाहीत. अगदी बरोबर आहे मॅडम. अं, म्हणजे कष्टाचं महत्त्व जर आपणच स्वतः त्यांना जाणून दिलं तरच ते म्हणजे त्यांना लक्षात येईल, की लगेच मागितली वस्तू हातात दिली, की त्यांना ते म्हणजे लक्षात येणार नाही, की त्याच्या मागं आई-वडिलांनी किती काय-काय केलेलं आहे. हो. म्हणजे कधी-कधी तर त्यांना म्हणजे नकार पण पचवण्याची म्हणजे हे द्यायला पाहिजे, की आत्ता आता हं. मिळाल्या-मिळाल्या लगेच ताबडतोब ती गोष्ट न देता असं म्हणजे थोडंसं वेळ लावून, की मला अजून हे काम करावं लागेल किंवा एवढे पैसे कमवावे लागतील. मगच ती गोष्ट आपल्याला घेता येईल असं म्हणून थोडंसं थांबवून ठेवण्याची पण मला वाटतंय हो, पालकांनी मुलांना त्यांना तुम्ही जसं म्हणालात तसं नकार पचवण्याची सुद्धा त्यांना सवय असायला पाहिजे. हो. प्रत्येक गोष्ट जर त्यांना ऐती मिळत गेली, तर त्यांना त्या हं, गोष्टींची एवढी सवय होत राहते, की आयुष्यात एखादी नकारात्मक घटना घडली, चुकीची घटना घडली, तर ती मुलं फार डिप्रेशनमध्ये जातात. वर्गामध्ये मार्क्स कमी आले किंवा हं, मुलांनी कुठल्या मुलीला प्रपोज केला, ती नाही म्हटली, तर मग त्यांना ते अगदी सहनच होत नाही. तर हं, अशा वेळेला आई-वडिलांनी मुलांना म्हणजे आई-वडिलांनी मुलांना हे सांगितलं पाहिजे, जे किशोरवयीन अवस्थेतील मुलं आहेत, ती खूप हं, वेगळ्या मार्गाने जातात. तर हो. जशी मुलं आपली मोठी होत आहेत, म्हणजे मुलगी वयात आली, मुलगा वयात आल्याच्या नंतर त्यांना मुलाला वडिलांनी किंवा आईने मुलीला, तर त्यांनी विश्वासात घेऊन त्यांनी हे पटवून सांगितलं पाहिजे, की "बाळा तू आता मोठा होतोयस किंवा तू मोठी होतेस. तुझ्यासोबत ह्या अशा प्रकारच्या घटना घडू शकतात. तुला हं, कुणी प्रपोज करू शकतं किंवा तुला स्वतःहून कुणी आवडू शकतं. तर हे फक्त अट्रॅक्शन आहे, आकर्षण आहे. याच्या हं, व्यतिरिक्त पण तुझ्याकडून काही चुका घडल्या. म्हणजे आता जसं तुम्ही मगाशी सांगितलं, की मुलं ड्रग्सच्या आहारी जातात, वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी जातात. बरोबर. तर याच्या व्यतिरिक्त पण तुझ्याकडून काही चुका घडल्या, तर तू सरळ आम्हाला येऊन सांगायचंय. अगदी. तू काही चुकीचं कर किंवा चांगलं कर. तू जे काही करशील त्याच्यासाठी आम्ही तुझ्यासोबत आहे. तुला कुठल्याही सिच्युएशनमधून तुला बाहेर काढण्यासाठी एव्हरी टाईम आम्ही अवेलेबल आहे. अवेलेबल. असं मुलांना जर एकदा विश्वास दिला, की तुझे मित्र तुझ्या वाईट काळात उभे राहणार नाहीयेत. आणखीन कुणी दुसरे तुझ्या वाईट काळात उभे राहणार नाहीयेत. तर आयुष्यात कधीही कुठलंही डिसिजन घेताना तू आम्हाला विचार. त्याच्यानंतर आपण ठरवू काय करायचंय ते. असं जर मुलांना सांगितलं तर मुलं कधी काही चुकून डिप्रेशनमध्ये गेले, त्यांच्या मनाविरुद्ध घटना घडल्या किंवा त्यांना कुणी हॅरॅस करत असेल, हं, तर हं, मग मुलं येऊन आई-वडिलांना सांगतील, शेअर करतील. त्यामुळे पुढे होणाऱ्या घटना म्हणजे जसे आत्महत्येचे प्रकार हं. किंवा ब्लॅकमेलिंग जे हं, काही हं. प्रकार असतात ते सगळे पुढे जाऊन थांबू शकतील. अच्छा. हो, त्याच अनुषंगाने येत होता प्रश्न माझ्या मनामध्ये, की जसं तुम्ही म्हणालात, की हॅरासमेंट वगैरे म्हणजे असं 2 प्रकारची मुलं होतात म्हणजे वर्गामध्ये किंवा 3 प्रकारची, की काही मुलं हॅरासमेंट करणारी असतात, काही जी कमकुवत असतात, त्यांची हॅरासमेंट होते आणि तिसरी बघ्याची भूमिका घेणारी मुलं असतात. त्यातल्या काही जणांना ते पटतं, काही जणांना मजा वाटते, असे पण म्हणजे मुलं असतात. तर मग तेव्हा म्हणजे हॅरासमेंट जी करणारी मुलं आहेत, बुलिंग करणारी जी मुलं आहेत, त्यांच्या म्हणजे बऱ्याचदा असं होतं, की शाळा पण काही म्हणजे त्याचं करिअरच्या पुढे आणि कायदे पण मुलांच्याच बाजूनी असल्यामुळे म्हणजे त्यांचं पुढे काही नुकसान होऊ नये असे कायदे आहेत. तर मग अशा वेळेस म्हणजे पालकांनी किंवा काय करायचं? पोलिसांची मदत अशा वेळेस घ्यायला पाहिजे का? की आपापसातच मिटवायला पाहिजे? आणि दोन्ही प्रकारच्या मुलांच्या पालकांची काय भूमिका असायला पाहिजे याच्यामध्ये? आता पालकांची भूमिका खूप महत्त्वाची असते, अगदी लहानपणापासूनच हं, मुलांना वाढवण्याच्या दृष्टीने. जी मुलं हॅरेसमेंट करणारी जी मुलं आहेत, ते म्हणजे त्यांचं कसं झालेलं असतं, की आपली मनमानी करायची. मी जे बोलेल ते सही
किंवा मी जरी काही चुकीचं केलं तरी कुणाला काही फरक पडत नाही. माझ्या आई-वडिलांना फरक पडणार नाहीये किंवा हम्म. इतर कोणाला फरक. मला फक्त स्वतःचं लाईफ एन्जॉय करायचंय. मला माझ्या मनाने जगायचंय. तर हे त्यांचं माइंड असं कशामुळे झालेलं असतं, की आई-वडील जे असतात त्यांनी मुलांकडे प्रॉपर लक्षच दिलेलं नसतं, की बऱ्याच त्याच्या छोट्या-छोट्या चुका असतात त्या निग्लेक्ट केलेल्या असतात, अगदी. की आणि नेहमी त्याची बाजू घेणं किंवा हो, त्याला म्हणजे सपोर्ट करणं. मुलांना म्हणजे माझा मुलगा असा वागणारच नाही असं एक असतं हं. आई वडिलांचं. हां, त्या डिपेंड मुलांना करायचं. सपोर्ट करणं. उद्या हम्म. जरी शिक्षकांनी बोलवून घेतलं, तर काही पालक तर असे आहेत, की ते शिक्षकांसोबत भांडतात. की हम्म. नाही माझा मुलगा असा नाहीच आहे, माझ्या मुलाने असं केलंच नाही, तुमचंच हम्म. चुकतंय, तुम्हीच काहीतरी करताय. हो. शिक्षकांसोबत सुद्धा काही पालक भांडतात. तर हो. मग पालकांनी त्यांना सपोर्ट केल्यामुळे किंवा त्या मुलांच्या डोक्यात एक हवा असते. काही हम्म. मुलं चांगले घरातले असतात. तर त्यांच्या डोक्यात एक हवा असते, की जरी काही झालं तरी माझे आई-वडील बघून घेतील. बरोबर. माझे पप्पा बघतील, माझी मम्मी बघेल आणि आम्हाला काही फरक नाही पडत. मी खूप हम्म. मोठा शहाणा असे अशा दृष्टीची ती मुलं असतात. हम्म. मग हम्म. अशा मुलांना त्यांच्या पालकांनी वेळीच अवेअरनेस केलं पाहिजे. वेळीच त्यांनी त्यांच्या लक्षात आलं पाहिजे, की आपली मुलं पुढे जाऊन ती गुंड प्रवृत्तीची मुलं होऊ शकतात. तर त्यावेळेला ते पालक सर्वस्वी जबाबदार असणार आहेत त्या गोष्टींना. मग अशा मुलांना काउन्सिलरकडे घेऊन जाणं, समुपदेशन करणं किंवा त्यांना त्यांच्या चुका दाखवून देणं, हे पालकांचं काम आहे. आता ब्रिटनसारख्या ठिकाणी समजा 2 मुलांची भांडणं चालू आहेत आणि त्यांचे आई-वडील दोघेही मम्मी आल्या स्कूलमधल्या. हम्म. तर हम्म. मग त्या दोघी मम्मी त्या काय म्हणतात, की "ठीक आहे, इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी." म्हणजे माझ्या मुलाने काही चूक केली असेल, तर ती मी जबाबदारी घेते आणि मी सॉरी म्हणते. तसं हो. आपल्याकडे नाही घडत. आपल्याकडे त्या दोन्ही बायका मुलं राहिली बाजूला, त्या 2 बायकांची बायका भांडणं चालू भांडत होतात. नाही. की माझा मुलगा असं करणारच नाही आणि माझी माझ्याच मुलगी मुलाने काहीतरी वागणारच केलं. नाही. त्यांना म्हणजे स्वतःच्या मुलावर एवढा कॉन्फिडन्स असतो. त्याने अगदी त्यांच्या डोळ्याच्या मागे काही केलं, तरी त्यांना वाटतं की नाही माझा मुलगा असं करणारच नाही. तर हो. काहीतरी एका हाताने टाळी वाजत नाही. काहीतरी प्रॉब्लेम असेल, काहीतरी असेल, की मी त्याचा शोध लावते किंवा मी मुलाला समजावून सांगते. आणि मी काय घटना घडलेली आहे ते बघते. अशी तयारी आपल्याकडे दिसून येत नाही. तर मला वाटतं पालकांनी प्रत्येक वेळी मुलांना पाठीशी न घालता, हम्म. ती हम्म. मुलं कुठे चुकतायत, काय करतायत त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. किंवा बरोबर. मग जी सहन करणारी मुलं आहेत, हम्म. जे हॅरॅसमेंट ज्यांच्यावरती होते, जी सहन करणारी मुलं आहेत त्यांच्यामध्ये आई-वडिलांसोबत त्यांचं बॉन्डिंग खूप कमी असावं बहुतेक. हम्म. 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 तर त्या मुलांना घरातूनच त्यांचं आई-वडिलांचं बॉन्डिंग नसेल, घरात प्रत्येक गोष्ट ती मुलं सांगत नसतील किंवा मित्र-मैत्रिणींना सांगत नसतील, ती मुलं हळू-हळू एकलकोंडी होत एक जातात. हळू-हळू म्हणजे कुठल्याच गोष्टीमध्ये रस नसणे, हम्म. काही अभ्यासात सुद्धा मागे असणे आणि त्यांचा स्वतःचा आत्मविश्वास गमावतात ते. म्हणजे हो. त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतं. अगदी. हो. त्या गोष्टींना बऱ्याच घटना कारणीभूत असतात. म्हणजे हम्म. आपल्याकडून मुलं मुलं चुकली तर आपण त्यांना मारायला सुरुवात करतो किंवा आपण त्यांना हम्म. सगळ्या गोष्टी निगेटिव्ह सेंटेन्स आपण त्यांना बोलतो. "तू मूर्ख आहेस, तू असा आहेस, तू तसा आहेस." हम्म. आणि मग जसं टीव्हीवरती बातम्या दाखवल्या जातात आणि ते हॅमरिंग होतं आणि हम्म. आपल्याला ती वस्तू आवडते. हो. तसंच या मुलांचं आहे. त्यांना जर तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या, की "नाही, ठीक आहे तुला अभ्यासात कमी मार्क पडले, पण तू हुशार आहेस बरं का. हम्म. तुझ्याकडून हे होऊ शकतं बरं का. तू हे हम्म. करू शकतोस." असं जर आपण त्यांना प्रोत्साहन दिलं, तर ती मुलं अशी शांत किंवा अशी अ, हे होणार नाहीत. पण त्या मुलांना मग हे आई-वडील किंवा घरातूनच सुरुवात होते. पालक असतात, त्याच्यानंतर आजी-आजोबा असतात, त्याच्यानंतर नातेवाईक असतात. हम्म. हा दगडच आहे, याला काही येतच नाही, हा असंच हम्म. राहणार आहे, हा मूर्खच आहे, याच्याकडून काहीच होणार नाही, ह्याची कॅपॅसिटीच नाही, हा भविष्यात काहीच करणार नाही. असं असं त्यांच्यावरती बिंबवलं जातं. मग नकारात्मक शेवटी त्याला. शेवटी त्या मुलांना असं वाटतं, की खरंच मी असा आहे किंवा हम्म. माझ्याकडून काही होणारच नाहीये. अशा प्रवृत्तीची मुलं मग ती हळू शांत होत राहतात आणि ती अपयश स्वतःहून ते अपयश ओढून घेतात. बरोबर. तर तसं आई-वडिलांनी न करता त्या मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. भले तो मुलगा आपल्याला माहिती आहे, की त्याची लेव्हल काय आहे किंवा तो हम्म. किती स्टडी करू शकतो. पण असं नाही, की अभ्यासात अव्वल असल्याच्या नंतरच तो मुलगा सक्सेस होतो, असं नाहीये. त्याला एक आपल्याला चांगला नागरिक बनवायचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर तो कुठलंही काम करू शकेल आणि स्वतःचं लाईफ सर्व्हायव्ह करू शकेल. एवढंच. तो किती सक्सेस होतोय, तो कुठल्या लेव्हलला जातोय, ती नंतरची गोष्ट आहे. हम्म. त्याच्यावरती चांगले संस्कार करून त्याला समाजात तो चांगली व्यक्ती म्हणून जगू शकेल, हे पहिल्यांदा आपल्याला ठरवायचंय. मग हम्म. अशा वेळेला आई-वडिलांनी त्याला सांगितलं, की "बाळा तू
अभ्यास कर. त्याच्याकडून होत नसेल, काही मुलांना एकदा वाचलं की लक्षात राहतं. काही मुलांना 10 वेळा वाचायला लागतं. हं, तर हं. त्या मुलांची कॅपॅसिटी किंवा ओळखून त्या आई-वडिलांनी त्यांच्यासोबत तसं वागलं पाहिजे. म्हणजे पाहिजे तिथं कौतुकही मुलांचं केलं पाहिजे. केलं पाहिजे. एखादी गोष्ट चांगली त्यांनी केली. त्यांना सगळ्या त्यांना गोष्टी गिफ्ट वाईट केल्या, एक गोष्ट देणं. चांगली केली हो, हो. तर त्यांना म्हणजे त्यांचं त्यांचा कौतुक हळू-हळू करणं. कॉन्फिडन्स बिल्टअप होत जाईल. हो, हो, हो. एक पूर्वी मी बेडकाची गोष्ट वाचली होती, की त्याच्यामध्ये सगळेजण सांगत असतात, की ते कुठेतरी वरती चढायचं असतं आणि त्या बेडकाला सगळे सांगत असतात, की "नाही, होणार नाही तुझ्याच्याने हे. नाही चढू शकत, हे आपल्या बसची बात नाहीये." पण तो बेडूक चढतो पुढे वरती जाऊन आणि मग नंतर खाली जेव्हा येतो, तेव्हा सगळे विचारतात, की "तू कसं काय हे केलं? कसं काय तू चढू शकलास म्हणजे? शक्य नव्हतं." आणि आम्ही सगळे ओरडत होतो, की "अरे नको करू तू असं वगैरे." तर तो म्हणतो, मी कानामध्ये इतके बोळे घातले होते, की मला तुमच्या कोणाचं काही ऐकूच येत नव्हतं." म्हणजे जर सारखं हॅमरिंग मुलांवर नकारात्मक झालं, तर ते मग चालता कामा नये. तसंच वागणार. म्हणून मग आपण कधी-कधी पालकांनी त्याच्यात सुद्धा त्यांना म्हणजे मदत करायला पाहिजे. पुढं हात धरून थोडंसं त्यांना पुढं आणण्यासाठी. आता हं, विल्मा रुडॉल्फ म्हणून तुम्ही नाव ऐकलं असेल. तर हं. ती जन्मताच अपंग होती. म्हणजे अपंगत्व आलं होतं तिला हं, काही हं. कारणांमुळे. तर डॉक्टरांनी सांगितलं होतं, की ही कधीच चालू शकणार नाही. हं, हं, हं. तर डॉक्टरांनी सांगितलेलं. त्याच्यानंतर स्कूलमध्ये सुद्धा तिला म्हणजे स्कूलमध्ये सुद्धा तिला घेतलं गेलं नाही या गोष्टींमुळे. हं, तर हं. तेव्हा तिच्या आईने तिला नेहमी सांगितलं, की "तू चालू शकतेस, तू पळू हं. शकतेस, तू जगातली सगळ्यात जास्त जोरात धावणारी मुलगी बनू शकतेस." आणि ती कालांतराने ती चालूही लागली, पळूही लागली आणि ती जगातली सगळ्यात वेगवान स्त्री म्हणून हो, ती ओळखली गेली नंतर. अगदी. जसं आइन्स्टाईनचं पण आपण ऐकलेलं आहे, की त्याला शाळेतनं काढलं होतं, की हा मुलगा काही लायकीचा नाहीये, त्याची मठ्ठ हो. बुद्धी आहे. पण त्याच्या आईने त्याला कधीच सांगितलं नाही, शाळा का नाही आपली असं विचारल्यावर, की तिथं म्हणजे तुला सगळंच येतंय आणि तुला शिकवण्यासारखं काही नाहीये त्या शाळेमध्ये. म्हणून म्हणजे त्यांनी म्हणून तुला दृष्टिकोनच शिकवलं. बदलला त्या हो, गोष्टीकडे हो. बघण्याचा. म्हणजे पालकांची भूमिका खूपच त्याच्यामध्ये महत्त्वाची. म्हणजे दोन्ही पद्धतीच्या मुलांमध्ये. एक तर मुलांची बाजू घेणारे, अति बाजू घेणारे जे पालक आहेत, त्यांना हां. वेळीच खडसावलं पाहिजे आणि जे सारखं हॅमरिंग करतात त्यांनी त्यांना हात धरून थोडंसं पुढं आणायला त्यांना मदत त्या करायला. दोन्हींच्या मधला सुवर्णमध्य साधता आला पाहिजे पालकांना. म्हणजे आणि खूप पाहिजे आधी. तिथं म्हणजे काउन्सिलरची मदत घेणं म्हणजे आपल्याकडे ते थोडंसं टॅबू सारखं हो. घेतलं जातं. कायद्याची पण मदत घ्यायला थोडंसं घाबरतात लोकं आणि काउन्सिलर किंवा यांच्याकडे मानसशास्त्रीय ह्याच्यानी पण अँगलनी बघायला जरा थोडंसं म्हणजे हां, कचरतात. त्यांची चुकीचीच भावना म्हणजे काही माझा मुलगा काही एवढा वेडा आहे का त्याला ते डॉक्टरांकडे न्यायला असं त्यांना असं वाटतं. एक हो. अजून एक पुढचा मला प्रश्न विचारायचा होता तुम्हाला, की म्हणजे ह्याच्याच रिलेटेड, की जसं लहान वयामध्येच त्यांना खूप एक्सपोजर मिळत असल्यामुळं लहान वयातच ते म्हणजे आजकाल ह्याचं प्युबर्टीचं वय म्हणजे वयात येण्याचं प्रमाण पण खूप मुलींचं अलीकडं आलेलं आहे. आणि मग त्याच्यानुसार म्हणजे त्या तारुण्यसुलभ ज्या काही भावना आहेत, त्या लवकर वयामध्ये त्यांना दिसून येतात आणि मग कमी वयातच म्हणजे एकमेकांबद्दल अट्रॅक्शन निर्माण होणं किंवा म्हणजे त्यांचं अफेअर होऊन घरातनं पळून जाणं, असं पण काही घटना घडतात. तर तुमच्या अ, दृष्टीने किंवा तुम्ही अशा घटना पाहिलेल्या आहेत का? किंवा त्याच्यावर म्हणजे काय करता येऊ शकतं आपण हे रोखण्यासाठी किंवा जर गेलेच ते पळून तर काय मग त्याच्यावर काय उपाय करायचा? आता हे जे वयात येणं किंवा अट्रॅक्शन ही या नैसर्गिक भावना आहेत. तर त्या आपण नाही थांबवू शकत. पण हं, त्या त्या गोष्टींना कसं कंट्रोल करायचं आहे. त्या गोष्टी कुठल्या लिमिटपर्यंत आपण जायचं आहे. एखादा मुलगा मित्र असणं किंवा बॉयफ्रेंड असणं किंवा एखादी मैत्रीण असणं, हं, हे हं, काही वाईट नाहीये, चुकीचं हं, नाहीये. हं, आणि मुलांना विश्वासात घेऊन ही गोष्ट पहिल्यांदा त्यांना पटवून दिली पाहिजे. की ठीक आहे तुझा मित्र आहे, तुझी मैत्रीण आहे, काही वाईट नाहीये. तुम्ही भेटता, बोलता इथपर्यंत ठीक आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन अशा गोष्टी घडता कामा नये. त्याच्या आधी तुमचं करिअर आहे. तुम्हाला शाळा शिकायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मुलांना अगदी लहानपणापासूनच त्यांच्यावरती ही गोष्ट बिंबवायची आहे, की वयाच्या 25व्या वर्षापर्यंत तुझ्या आयुष्याचे सगळे डिसिजन मी घेणार. हं, त्याच्यानंतर मुलं 21-22 वर्षाच्या नंतर मुलं मॅच्युअर्ड होतात किंवा त्यांना समजायला लागतं, की आपण आपल्या स्वतःसाठी काय योग्य आहे ते. तोपर्यंत त्यांना सांगायचं आहे, की नाही तू काही डिसिजन घ्यायचं नाहीये आणि तुझ्यासाठी जे काही चांगलं असेल ते आम्ही करणार किंवा
आम्हीच तुझं म्हणजे चांगलं करू शकतो, दुसरं कुणी करू शकत नाहीये. हे हं, मुलांना बिंबवून दिल्याच्या नंतर आणि तुझं काहीही असू दे, आम्हाला येऊन सांगायचंय, त्याच्यामध्ये मी तुला मदत करेन किंवा मी तुला सांगेन. आणि मुलांना अगदी विश्वासात घेऊन सांगितलं तर मुलं आई-वडिलांशी कनेक्टेड राहतात सुद्धा. तर अशा वेळेला मग त्या मुलांना सांगायचंय, की तुम्ही मित्र आहात, पण त्याला लिमिट्स आहेत. तुम्ही पहिल्यांदा स्वतःचं करियर करायचंय, स्वतःचं पायावर उभं राहायचं आहे. हं, हं. त्याच्यानंतर मग तुम्हाला ठरवायचंय, की पुढे भविष्यात कोणाला चूज करायचं, कोणाला नाही करायचं, आपल्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे. मग तो आपण जर असं घरातूनच जर त्यांना परमिशन दिली, तर ते मुलं मित्र-मैत्रीण म्हणून राहू शकतात. पण घरातून तू या मुलाशी का बोललीस किंवा हं, तू हं. त्याच्याकडेच का बघितलं, मुलांना किंवा मुलींना, जर घरातूनच त्यांना प्रेशराईज केलं गेलं, तर ती मुलं मग घरामध्ये अशा गोष्टी सांगत नाहीत आणि मित्र सांगतात आणि मित्र या गोष्टींना खूप वाव देतात. की हां, ही तुझी गर्लफ्रेंड आहे, हा तुझा बॉयफ्रेंड आहे. आणि हे अट्रॅक्शन मग ते एवढ्या पलीकडे जातं निघून, की मग ती मुलं काही अगदी 10वी-12वी ची परीक्षा पण दिलेली नसते आणि ती मुलं पळून जातात, की आम्हाला लग्न करायचंय, एकत्र राहायचंय म्हणून. अगदी अगदी पळून जातात मुलं, की आम्ही एकमेकांशिवाय जगूच शकत नाही. हं, हं, हं. त्यांना त्यांना त्या गोष्टी माहीतच नसतात. समाज काय आहे? समाजामध्ये काय घटना घडतायत? काय चाललेलं आहे? काय नाही? या सगळ्या गोष्टींची जाणीव करून त्यांना दिली पाहिजे. आम्ही या गोष्टी सुद्धा आमच्या डिपार्टमेंटकडून आम्ही कार्यशाळा भरवून या गोष्टी सुद्धा आम्ही मुलांना सांगत असतो. त्याच्यानंतर आमच्याकडे पळून गेलेल्या मुली किंवा मुलं जे असतात, तर ते हं, पोलिस हं. स्टेशनलाच येतात मिसिंग केसेस द्यायला. तर अशा लोकांना आम्ही त्यांचे मोबाईल घेऊन गेलेले असतील तर मोबाईल ट्रॅक करून किंवा मोबाईल नसतील नेले तर वाया जे काही पद्धतीने आहे त्यांना आम्ही शोधून काढतो. हो. शोधून काढल्याच्या नंतर त्या मुली जे येतात त्यांना म्हणजे ते प्रेमात एवढे आंधळे झालेले असतात, की ते हं, हं, म्हणतात हं. आम्हाला आई-वडिलांकडे जायचंच नाही. आम्हाला त्याच्याच घरी राहायचंय. मग त्या अशा टाईमाला त्या मुलींना आणि त्यांची चॉईस पण एवढे घाणेरडे असतात, की तो एखादा अ, धोबी असतो, नाहीतर मग एखादा कचरा गोळा करणारा असतो. असे म्हणजे स्लम एरियामधल्या ड्रायव्हर. मुलांसोबत ह्या घटना खूप जास्त घडतात. कारण की त्यांना त्या गोष्टींचं पूर्ण नॉलेज नसतं. आई-वडील त्यांच्याकडून काही सांगत नाहीत. हं. त्यांना शाळेमध्ये काही शिकवलं जात नाही आणि अर्धवट शाळा शिकलेली मुलं, मग ते फिजिकली फक्त अट्रॅक्ट होतात आणि मग अशा चुका करून बसतात. मग हं, अशा हं. टाईमाला त्या मुलींना सांगावं लागतं, की तुझे बाळा वडील काय करतात? हं, तर हं. असं-असं करतात. मग त्यांना किती पगार आहे? तर ₹10,000. मग आई धुण्या-भांड्याची कामं करते. आईला किती पगार आहे? बरं एवढ्या पैशात तुमच्या घरातलं भागतं का? नाही भागत. मग हा मुलगा तुला काय देणार आहे? हं, हं. तो तर कमवतच नाहीये. त्याचं स्वतःचंच लाईफ नाहीये. तो 10वी-12वी नापास असेल किंवा तो कुठेतरी रोडवरती काहीतरी धंदा करत असेल, तर तो मुलगा हं. तुला काय देणार आहे? अशा बऱ्याच प्रकारच्या केसेस आमच्याकडे येतात. काही मुली चांगल्याही घराण्यातल्या असतात. हं, हं, त्या हं. अट्रॅक्ट होतात मुलांकडे त्या पळून किंवा त्यांना फसवलं जातं त्या मुलींना. फसवलेल्या पण अ, भरपूर. की मी असं करेन, तसं करेन, अशा पद्धतीने त्यांना ते घेऊन जातात. मग अशा वेळी आम्ही त्या मुलांचं काउन्सिलिंग करतो. खूप चांगल्या पद्धतीने त्यांना समजावून सांगतो. हं. थोडंसं स्ट्रिक्टली पण समजावून सांगतो, प्रेमाने पण समजावून सांगतो आणि मग त्यांना आणि त्या मुलांना पटतं. म्हणजे तसं म्हणतात ना, की सोनाराने कान टोचल्याशिवाय कळत नाही. तर त्यांना घरातून आई-वडिलांनी सांगितलेलं नाही कळत. पण जेव्हा त्या पोलिस स्टेशनला येतात, हं, सत्य हं. परिस्थिती बघतात. हं. आता आमच्याकडे एक मुलगी आलेली, तर त्या मुलीला हेच माहीत नव्हतं, की तिचा बॉयफ्रेंड क्रिमिनल आहे. अरे बापरे! हां, ते पोलिस स्टेशनला आल्याच्या नंतर मग त्याला आम्ही विचारलं, की "तू गाँव से किस लिए आया अभी यहाँ पे?" तर तो हं. बोला, "मैं तारीख पे आया हूँ." अरे बापरे! कोर्टात तारीख होती. ओह माय तर त्या मुलीसमोर जेव्हा त्याने कबूल केलं, की हां, माझी हां. तारीख होती आणि अरे त्या बाप! तारखेला पण भेटायचं आणि हिला पण भेटायचं म्हणून मी आलो. असं मग जेव्हा त्या मुलीला माहिती पडली, की अरे याच्यावरती 2-3 केसेस आहेत. हं. म्हणजे मुलं असं खूप डोळे बंद करून विश्वास ठेवतात मुलांवरती मुली आणि स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतात. मग अशा वेळी त्या मुलांना आम्ही सत्य परिस्थिती काय आहे किंवा हं. आम्ही सांगण्यापेक्षा घरातूनच जर मुलींना किंवा वयात येणाऱ्या मुलांना जर सांगून दिलं, की तुम्हाला बाळांनो स्वतःच्या पायावर सगळ्यात पहिल्यांदा उभं राहायचंय. स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचंय. समाजामध्ये एक चांगली व्यक्ती म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमचा लाईफ पार्टनर शोधायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण जर मुलांना समजावून सांगितलं, तर मुलं ठीक आहे आणि घरातून तुझी मित्र आहेत, घेऊन ये ना घरी. काही अडचण नाही किंवा तुझ्या हं. मैत्रिणी आहेत, घरी घेऊन ये. त्यांचे फोन नंबर, त्यांचे कॉन्टॅक्ट हं. नंबर आपल्याकडे असणं गरजेचं आहे. अधून-मधून मुलं मोबाईलमध्ये काय बोलतायत, कुणाशी बोलतायत,
कशा पद्धतीचे मेसेज करतायत. त्या मुलांच्या मोबाईलचे सगळे ऍक्सेस आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्यांचे पासवर्ड वगैरे आपल्याला माहिती असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी मुलांना विश्वासात घेऊन आपण त्यांच्याकडून घ्यायच्या आहेत काढून. आणि त्यांना गोड बोलून कधी-कधी मुलं खूप अगदी म्हणजे लाडात आलेले असतात आणि बऱ्याच गोष्टी सांगून जातात. मग अशा टायमाला आपण गोड बोलून त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी काढून घ्यायच्या आहेत. मग आपल्याला कळतं की आपली मुलं कुठपर्यंत आहेत. म्हणजे नक्की ते लेव्हलमध्ये आहेत की त्यांनी लिमिट क्रॉस केलेलं आहे. अशा टायमाला आपल्याला त्या मुलांना सांभाळता येतं किंवा त्या मार्गाने जात असतील तरी तिथून आपल्याला बाहेर काढता येतं त्यांना. अच्छा. खूपच छान माहिती सांगितली कविताताई. नक्कीच म्हणजे पालकांनी मुलांना विश्वासात घेणं आणि त्यांच्याशी हेल्दी संवाद साधणं किंवा हो. घरामध्ये पण मोकळं वातावरण असणं, की खूप जास्त बंधनं त्यांच्यावर टाकले तर ते जास्त लिमिट क्रॉस करून नकोच मला ह्याच्यात राहायला असंही करतात. हां. आणि खूप तेच जर बंधनं आपण टाकली तर मुलं सांगतच नाहीत घरामध्ये. त्यांना जे करायचंय ते करतात. पण आईनेच मुलाला विचारलं, "काय रे ती मुलगी खूप छान आहे. हं, तुला आवडते का?" वगैरे. तर मग तो त्याच्या मनातल्या 2 गोष्टी अजून आपल्याला सांगेल ना. मग हं. आपल्याला सांगता येतं, की "बाळा आता हे तुझं वय अभ्यासाचं आहे. उद्या लग्न झाल्याच्या नंतर तू अभ्यास नाही करू शकणार. त्यामुळे आत्ता तुला जे करायचंय ते आत्ताच अभ्यास करायचा आहे. आत्ता जो तू स्टुडंट लाईफमध्ये आहेस तर तुला हेच लाईफ जगायचंय." या गोष्टी जर मुलांना किंवा मुलीला सुद्धा जवळ घेऊन त्यांना समजावून सांगितलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने आणि एका सर्टन एज नंतर आई-वडिलांनी मुलांचे पालक न होता मित्र-मैत्रीण होणं जास्त गरजेचं आहे. बरोबर. मित्र-मैत्रिणीसारखंच त्यांना वागवलं पाहिजे. हो ना, एक संस्कृत सुभाषित पण आहे तसं, की कोणत्या वयापर्यंत मुलाचे लाड करावेत. 6 वगैरे वर्षापर्यंत. 10 हं. वर्षापर्यंत थोडंसं मुलांना मारून आणि असं हे हां, करावं, वळण लावावं. पण वळण थोडंसं 16 लावायचं. वर्षाच्या पुढं जरा किंवा असं म्हणतात, की वडिलांच्या चपला मुलाच्या पायात चपला असल्या पाहिजे, की मित्राप्रमाणे त्याच्याशी हो, वागावं. हो. तर तसंच पालक थोडासा आपल्या ह्यांनी पूर्वजांनी पण जे काही सांगितलंय त्याचा पण थोडासा आपण अवलंब हो. करून आणि वेगवेगळ्या टॅक्टिक्सनी त्यांना म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याच विश्वासात किंवा आपल्या ह्याच्यात कसे राहतील ते, हे बघायला पाहिजे. तर आजचं खूप छान झालं सेमिनार मॅडम. मी तुमचे आभार मानते, की वेगवेगळ्या म्हणजे आता म्हणजे मुलं जे आहेत वयात येणारे आणि शाळेत जाणारे, तर त्यांच्या समोरच्या आणि मुलांच्या आणि पालकांच्या समोरच्या ज्या काही प्रश्न किंवा समस्या आहेत, तर त्यांचं तुमच्या अँगलनी एक पोलीस आणि एक सुजाण पालक ह्या दोन्हीचा तुमच्यामध्ये समतोल असल्यामुळे एक खूप छान आम्हाला आय ओपनर असा हा वेबिनार झालेला आहे. आणि आम्हाला कशा पद्धतीने मुलांशी कम्युनिकेट करायचं, त्याच्या एक नवीन टॅक्टिक्स म्हणा, मोबाईल लांब ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा मुलांच्या लक्षणातला बदल कसा ओळखायचा, ह्याचे खूप चांगले आम्हाला म्हणजे क्लूज आणखीन एक मिळालेले. आणखीन एक मोबाईलबद्दल मला थोडंसं सांगायचं हं, आहे. हं. मुलं हल्ली मोबाईल सरस वापरतायत. तर आपण त्यांना कंट्रोल करू जेवढं करता येणं शक्य आहे तेवढं त्यांना कंट्रोल करायचं आहे. पण मग ते मोबाईल वापरत असताना त्याचे दुष्परिणाम काय आहेत? हं, काय जी आता तरुण वयातली मुलं आहेत ते Facebookला, Instaला अगदी सहजपणे समोरची व्यक्ती आपल्याला ओळखतही नाही, तरी पण हं. त्याला फ्रेंड बनवणं, त्याच्याशी चॅट करणं त्या व्यक्तीसोबत. अशा घटना म्हणजे सर्रास मुलं करतात आणि मग अशा टायमाला मुलं फसली जातात, की त्यांचे व्हिडिओ कॉलवर कॉल होतात. त्याच्यानंतर व्हिडिओ कॉलमध्ये कॉल चालू असताना बरेच आता वेगवेगळे ॲप निघालेले आहेत. ते एडिट करून म्हणजे अगदी अ, एखादी मुलगी मुलाशी बोलत असेल, तर ते हं. कॉल एडिट करून त्या मुलीचे पूर्ण नग्न फोटो वगैरे हो, पुन्हा तिला फोटोशॉप. पाठवले जातात. हं. त्याच्यानंतर तिला ब्लॅकमेल केलं जातं त्या मुलीला. हं. की आमच्याकडे असे 2-3 केसेस आहेत, की असं ब्लॅकमेल करून पैसे पूर्ण बँक खातं रिकामं केलेलं अरे आहे. बापरे! त्याच्यानंतर मग असं ब्लॅकमेल करून फिजिकल सेक्शुअल हॅरॅसमेंट केलं जातं. त्या गोष्टींची मागणी केली जाते. कुठे वाटेल तिथे भेटायला बोलावलं जातं. तर हं. मुलांना या गोष्टी घरातूनच म्हणजे आई-वडिलांनी सांगायचं आहे, की तू वापरतोयस मोबाईल किंवा तू वापरते तर त्याच्यामध्ये जे काही प्रायव्हसी आहेत, त्या सगळ्या हं. लॉक करून आणि अशा घटना जर काही घडल्या, तर तू सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला सांगायचंय आणि मुलं घाबरून ह्या गोष्टी सांगत नाहीत आणि खूप लेव्हल म्हणजे हं, ते हं. सगळं संपल्याच्या नंतर मग त्या गोष्टी ओपन होतात. हं. त्यावेळेला वेळ पण निघून गेलेली असते आणि आई-वडील पण काही करू शकत नाहीत. नंतर मग ते पोलिसांकडे कंप्लेंट देण्यासाठी येतात. हो. तर मला तरुण म्हणजे किशोरवयीन मुलांना
15 ते 20 वर्षापर्यंतच्या मुलांना मला हेच सांगायचं आहे, की तुम्ही मोबाईल जर वापरत असाल तर या सगळ्या गोष्टी म्हणजे अनोळखी व्यक्तीला तुम्ही एक्सेप्ट करूच नका किंवा अनोळखी व्यक्तीशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू नका, त्यांच्याशी बोलू नका. कुठल्याही प्रकारे तुम्हाला ते अडकवू शकतात. हो, बरोबर आहे. आणि पोलिसांद्वारेच पोलीस मित्र म्हणून सायबर क्राईम रोखण्यासाठी पोलीस मित्र म्हणून असे जे आपले म्हणजे सिव्हिल आम्ही नागरिक आहोत, तर त्यांना मार्गदर्शनपर ट्रेनिंग दिलं जातं आणि ते जे आहेत पोलीस मित्र, तर ते असे वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये असे हे घेतात. एक माहितीपर सेमिनार ठेवतात, की जेणेकरून म्हणजे ते कोणत्या म्हणजे आता जे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं भरपूरच ते हं. एक्सपोजर झालेलं आहे, तर ते कुठं स्टॉप आपल्याला करता येईल त्याची माहिती पोलिसांतर्फे हे मला पण एक माहिती आहे चांगलं. आणि हा पोलिसांचा खूप म्हणजे चांगला उपक्रम आहे, की सायबर क्राईम रोखण्यासाठी आणि अवेअर होण्यासाठी हो, काय-काय हो. करायला पाहिजे. तर आपण पालकांना पण विचारूयात आता इथं जे उपस्थित आहेत त्यांना काही प्रश्न असतील, तर तुम्ही हँड रेज करू शकता तुमचे, काही प्रश्न असतील तर आणि किंवा मग चॅट बॉक्समध्ये पण तुम्ही प्रश्न तुमचे टाइप करू शकता. जर कुणाला काही प्रश्न असतील तर हँड रेज करू शकता तुम्ही किंवा अनम्यूट करून तुम्ही डायरेक्ट प्रश्न पण विचारू शकता. हाय, गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. मला जॉइन करायला थोडं लेट झालं, पण मॅडम जे काही समरी करू शकतात का? एक समराईज करू शकतात का? की टू द पॉइंट हे 4 पॉइंट आपण अ, लक्ष देऊ शकतो ॲज अ पालक म्हणून. माझा मुलगा आता 9 वर्षाचा आहे. हं, हं. पण तरी टीव्ही आणि मोबाईल ह्यांच्याकडे त्यांचा बऱ्यापैकी चांगला ॲक्सेस असतो. तर मॅडम असं शॉर्टमध्ये काय सांगू शकतील, की हे 4 पॉइंट्स आहेत, की ज्याच्यावरनं तुम्ही ओव्हरऑल त्यांच्याकडे लक्ष देऊ शकता किंवा ह्याच्यावर आपण ऑब्झर्व्ह करायला पाहिजे? तुम्ही काय करता? मी मेडिकल ऑफिसर आहे मॅडम. मी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 ड्युटीवर असते. अच्छा. आता 9 वर्षाचा मुलगा आहे, तर त्याला अगदी म्हणजे प्रेमानेच सांगितलं गेलं पाहिजे किंवा त्याला खूप असं इमोशनली त्याला आपल्यासोबत अटॅच करून बाळा, बाळा म्हणूनच त्याला त्या त्या गोष्टींपासून त्याला लांब ठेवता येईल मला असं वाटतंय. कारण हो. त्याला फटके देऊन वगैरे मारून तो मुलगा आणखीन जास्त आरडाओरडा करणार. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, की स्क्रीन टाईम ठरवून द्यायचा आहे मुलांना. तेवढा वेळ त्यांनी अभ्यास केला पाहिजे, तेवढा वेळ त्यांनी मैदानी गेम खेळले पाहिजेत आणि मग त्यांना ते टीव्ही बघायची किंवा मोबाईल बघायची त्यांची इच्छाच राहत नाही. आणि नाहीतर मग आपला मोबाईल खराब झालाय असं त्यांना काहीतरी सांगून मोबाईल ला लॉक वगैरे करून द्यायचंय त्या मुलांना. ओके, हं. चालेल. थँक यू मॅम. हो. हो, मॅडमनी एक मगाशी मुद्दा पण चांगला सांगितला होता, की आणि जेव्हा स्क्रीन टाईम तुम्ही सांगता, की एवढ्या वेळ तुम्ही मोबाईल बघायचा आहे, तर अचानक 1 तास संपला, की त्याच्या हातातनं ओढून नाही घ्यायचा मोबाईल. नाहीतर त्याच्याऐवजी तो रडायला 10-15 सुरुवात करणार. मिनिटांपासून वॉर्निंग त्याला देत राहायची. म्हणजे मग त्याची मेंटल प्रिपरेशन होती, की हां, ठीक आहे, आईने आपल्याला एवढा वेळ दिलेला आहे बघायला आणि आता संपत आलाय वेळ. तेच जर आपण अचानक ओढून घेतला, की ते मग जास्तच रिफ्यूज करून आरडाओरडा आणि आक्रस्ताळेपणा करतात ते मुलं. त्याला तर मोबाईलचे दुष्परिणाम त्याला सांगायचे आहेत, की तू जास्त मोबाईल वापरल्याच्या नंतर तुझे डोळे बारीक होतील किंवा तुला चष्मा लागेल किंवा आणखीन मग तू जे काही त्याला ज्या गोष्टींची भीती वाटते, त्या गोष्टी सांगून त्याला त्याच्यापासून परावृत्त करता आलं तर कारण 9 वर्षाचा म्हणजे लहानच आहे तो. हं. आणि पालकांनी पण आपण हे करायला पाहिजे, की आपण पण म्हणजे तो जर आपण पण सारखे मोबाईल घेऊन बसलेलो त्याला दिसत असेल, तर तो ऐकत नाही आणि जर जेवताना आपण त्याला सांगितलं, की मोबाईल किंवा टीव्ही बघायचा नाही, तर हाच नियम आपण स्वतःला पण लावून घ्यायचा. हो. कुटुंबामध्ये जर कुणीही आई-वडील एकत्र जेवत असतील तर खूपच चांगलं, की सगळ्यांनी एकत्र बसून जेवायचं. पण जर वेळांमुळे, ड्युटीमुळे नसेल जमत, तर त्या मुलाच्या लक्षात यायला पाहिजे, की जो नियम मला आहे जेवताना मोबाईल, टीव्ही नाही बघायचा, तर तोच नियम माझ्या आई-वडिलांनी पण ते पाळतायत. असं जर त्याच्या लक्षात आलं, तर त्याला लक्षात येईल, की म्हणजे त्याला नियम त्याला वाचनाची आवड लावू शकता मॅडम तुम्ही. छान-छान गोष्टी किंवा जे काही त्याच्या लेव्हलचे जे पुस्तकं, कॉमिक्स वगैरे आहेत, की तू एवढं वाच आणि त्याच्यातून मला ती स्टोरी तू मला पुन्हा सांगायची. असं जर तुम्ही त्याला केलं, एवढं तू कर, मग त्याच्यानंतर तुला मी मोबाईल देणार. मग तो 2 तासावरून अर्ध्या 1 तासावर तरी येईल. असं हळू त्याची वाचनाची आवड अ, त्याच्यामध्ये ग्रोथ करता येईल आणि मोबाईल कमी करता येईल.
म्हणजे एक गोष्ट सोडवण्यासाठी दुसरी कुठली तरी गोष्ट आपल्याला त्याला द्यायची आहे. आणि जरी मॅडम तुमचं सेशन मिस झालं असं तुम्ही म्हणताय, तरी आपण हे रेकॉर्डेड म्हणजे रेकॉर्ड केलेलं आहे सेशन, त्याच्यामुळे तुम्हाला YouTubeवर ते कधी उपलब्ध असेल त्याची लिंक दिली जाईल तुम्हाला. थँक्यू सो मच मिस मॅम. झालं तरी तसं म्हणजे लाईव्ह मिस झालंय, पण नंतर तुम्ही जाऊन ते परत बघू शकता. ओके मॅम. अजून कुणाचे काही प्रश्न काही असतील किंवा काही सांगायचं असेल तर कृपया सांगा. हॅलो. हॅलो मॅम. बोला, आवाज येतोय तुमचा. ओके. मी स्वप्ना कुलकर्णी. माझी 10 वर्षाची मुलगी आहे. ते त्या फॅमिलीमध्ये जसं तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे की घरात वादविवाद किंवा असं घाणेरडे शब्द हे ऑटोमॅटिकली घरातलं चालू राहतं तसं घरात. तर मग त्याच्यापासून तिला डिस्ट्रॅक्ट कसं करावं किंवा त्याचा इम्पॅक्ट तिच्यावरती होत चालला आहे. बट मी त्या गोष्टी कमी करू शकते. बट त्याचा तिच्यावर झालेला इम्पॅक्ट मी त्याच्यापासून तिला कसं दूर करू किंवा फ्युचरमध्ये त्याचा जास्त तिला त्रास नाही होणार, ह्याच्यासाठी मला काय करता येऊ शकेल? आता घरामध्ये मम्मी पप्पांचे वाद होत असतील आणि ते मुलगी ते ऐकत असेल किंवा जसं शिव्या देणं वगैरे, तर त्या पहिल्यांदा आपण स्वतःकडूनच या गोष्टी कसं होणार नाही याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि तरी पण आतापर्यंत जे झालेलं आहे, तर त्या मुलीने म्हणजे एक तर ती मम्मीचा रिस्पेक्ट करणार नाही किंवा पप्पांचा रिस्पेक्ट करणार नाही. तर मला म्हणजे पर्सनली मला असं वाटतं की आपण त्या मुलीला जवळ घेऊन सांगावं की बाळा, जे काही वाद आहेत ते आमच्या दोघांमध्ये आहेत. जे काही आहे भांडणं ते आमच्या दोघांमध्ये. मम्मी म्हणून तुझ्यासाठी मी खूप चांगली मम्मी आहे. पप्पा म्हणून ते तुझ्यासाठी खूप चांगले पप्पा आहेत. तर मग जेव्हा आमची भांडणं होत असतात ना, तेव्हा तू अगदी लक्षच देऊ नको, दुर्लक्षच करू नको. दुर्लक्ष ऍक्च्युली करू नको. म्हणजे जॉईंट फॅमिली आहे आणि ते नॉर्मल त्यांच्या बोलण्यामध्येच घाणेरडे वर्ड्स कंटिन्यू आहेत. मग असं सांगून त्यांना बऱ्याच वेळा सांगण्यात आलं की तुम्ही ऍटलिस्ट घरात नका हे करू, पण ते डायरेक्ट इनडायरेक्ट त्याचा इम्पॅक्ट तिच्यावरती न व्हावा ह्याच्यासाठी आपण चालायचंय किंवा तुम्ही वेगळं राहू शकता किंवा त्यांच्यापासून मुलगी जास्त लांब राहील, ती त्या गोष्टी ऐकणार नाही, असं काही करू शकता. ओके ओके ओके. थँक्यू मॅम. थँक्यू. आपली वेळ संपत आली आहे. जर कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा. आणि आता मॅडमने त्यांच्या मुलीबद्दल जसं सांगितलं, तर तुम्ही जॉईंट फॅमिलीमुळे तुम्ही वेगळं पण होऊ शकत नाही. भांडणं जे काही आहे ती परिस्थिती चालूच राहणार आहे. तर अशा वेळेला तुम्ही तिचा स्कूल टाइम असेल, त्याच्यानंतर तिला ट्युशन टाइम असेल, त्याच्यानंतर मग तिला आणखीन काही एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज लावाव्यात, जेणेकरून ती जास्त वेळ घरच्या बाहेर राहील आणि झोपायला किंवा जेवून झोपण्यापुरती फक्त म्हणजे कमीत कमी वेळ ती घरी राहील काकांसमोर. जास्त वेळ बाहेर आणि बाहेर पण कशी राहील तर ती काहीतरी एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी शिकते. त्या निमित्ताने तिचं लक्ष तिकडे केंद्रित होईल आणि घरातल्या गोष्टींचा परिणाम तिच्यावर जास्त होणार नाही. असं काही करता येईल. आणि जसं मगाशी मॅडम म्हणाले तसं की संवाद आपला तुम्ही कंटिन्युअस तिच्याशी चांगल्या संवाद साधत राहा, की जेणेकरून काकाचे जे काही अपशब्द आहेत ते तिला समजून सांगायचं की हे जे वर्ड्स आहेत ते बॅड वर्ड्स आहेत. ते यूज करतायत म्हणून आपण यूज करणं बरोबर नाहीये. जर आपल्याला आपण एक चांगलं बनायचं आहे, आपल्याला काय पुढं
जसं जायचं आहे आपल्याला, पुढं मोठं व्हायचं आहे आयुष्यामध्ये, तर हे शब्द आपण गाळून पण आपण खूप चांगल्या छान पद्धतीने आपण बोलू शकतो. आणि तसं तुम्ही तिच्याशी सारखा संवाद साधत राहा. जसं मॅडमनी मगाशी सांगितलं तसं ते वेगवेगळ्या गोष्टींची पुस्तकं म्हणा, तिला आणून देणं किंवा तुम्ही स्वतः तिला वाचून दाखवून आपल्या सुप्रजाच्या पण ज्या हे बरेच आहेत, युट्यूब चॅनल्स आहेत त्याच्यामध्ये छान हां, छान गोष्टी YouTube आहेत. चॅनल म्हणा किंवा ग्रुप्समध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी किंवा गाणी हे दिलं जातं त्याच्यामध्ये. आणि ताई म्हणजे वेगवेगळ्या पुस्तकांच्या पण म्हणजे माहिती दिली जाते किंवा तोत्तो-चान म्हणून आहे मुलगी, तर तिच्या गोष्टी ताई सांगत असतात. तर त्याच्यात आणि जेव्हा-जेव्हा तुम्हाला गरज वाटेल, तर तिथं तुम्ही घाबरता म्हणजे काउन्सिलर जर वाटलं, की त्या मुलीचं म्हणजे हे होतंय, हो, तेच. बिहेवियर चेंज होतोय, तर तुम्ही तिथं काउन्सिलरची तुम्ही म्हणजे तिचे वडील तयार असतील, तर तुम्ही सगळं फॅमिली एकत्र काउन्सिल सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे तिथं काही घाबरण्याचं किंवा असं काहीतरी कमीपणा मानून घेण्याचं काहीच कारण नाहीये. जर तुम्ही त्यांना सोडू शकत नसाल, तर हां. हेच आहे. हे स्वीकारून आपल्याला पुढे जायचंय, तर त्याच्याकडे दुर्लक्ष कसं करता येईल, त्या मुलीला पण तुम्ही तेवढं संवादातनं समजावून सांगायला पाहिजे. असं मला हो, हो मॅम. हो. हां. ते ग्रुप फॉलो करतो. स्टोरीज वगैरेमध्ये पार्टिसिपेट असते तिचं. हं, हं, हं. आणि जे काही ॲक्टिव्हिटीज नियती मॅमकडून येतात, त्या पण ती फॉलो करत राहते. बरोबर आहे. ते आहे आणि क्लासेस वगैरेमध्ये पण आहेत म्हणजे इन्व्हॉल्वमेंट आहे, बाहेर असते. फक्त कसं आता ते बऱ्यापैकी आता जेव्हा सगळीकडे हॉलिडेज किंवा काही असं असतं, तेव्हा ऑप्शन राहत नाही, आपण घरातच राहतो. मग त्याला अव्हॉइड नाही करता येत त्या सिच्युएशनला. मग एकतर ती खूप घाबरून चालली आहे आणि ती सिच्युएशन निघून गेली, की मग गुंड असल्यासारखं बिहेव करते स्वतःहूनच. म्हणून मग ते थोडंसं असं हे होतं, की कधी ते सांगितल्याप्रमाणे कुठेतरी तिचं दुसरीकडे डायव्हर्ट करायचा प्रयत्न करते ह्याच्यापुढे. हो. आणि तुमची जास्त गरज आहे. म्हणजे तुम्ही तिला जेवढा जास्तीत जास्त वेळ द्याल, तेवढं चांगलं आहे. म्हणजे जेव्हा ती असं गुंड प्रवृत्तीसारखं वागते, तर त्यावेळी तिला हे समजावून सांगा, की हे चुकीचं आहे, असं वागता कामा नये. आणि जेव्हा घाबरून जाते, त्यावेळी तिला जास्त अगदी जवळच्या माणसांची, मम्मी-पप्पा वगैरे अशा लोकांची गरज असणार आहे तिला त्यावेळी. आणि खूपच प्रमाण जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल वाढल्यासारखं, तर आता मॅडमनी सांगितलं तसं तुम्ही काउन्सिलरची अपॉइंटमेंट घेऊ शकता. अजून चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. हो. आणि ते सुद्धा स्वतः काका जे आहेत, ते पण जर दुसऱ्या मोठ्या व्यक्तींचं ऐकणारे असतील, तर शांतपणे त्यांना बसून जर की म्हणजे ह्या लहान मुलावर परिणाम होतोय त्याचा, तर तुम्ही प्लीज सुधारणा असं मोठ्या माणसं ज्यांचं ते ऐकतात, असं काही करता आलं तर ते पण म्हणजे नाही. पण ते नाही केलं तर मग आपल्यालाच पुढे जाणं पाहिजे त्याला धरून. हो, हो, हो. हो मॅम. मेन म्हणजे तुम्ही स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही ह्या गोष्टीचा. तुम्ही जर कमकुवत झालात मनाने, नाही. तर मग त्यामुळे हां, तुम्हाला स्ट्राँग राहणं खूप आवश्यक आहे ह्या परिस्थितीत. हां मॅम. आता हे ॲक्चुअली एका एज नंतर हे कळतं, की हे टेम्पररी फेज आहे. पण त्याचा तिच्यावरती एवढ्या दिवस जास्त हे होत नव्हतं, कारण डायरेक्ट संपर्क येत नव्हता. आता एक आफ्टर तिच्या 5 एज नंतर तो संबंध डायरेक्टली यायला लागला. कारण कंटिन्यू सगळे सोबत आलोत. एवढे वर्ष हे वेगळीकडे राहत होतो. त्याच्यामुळे तो डायरेक्ट लहानपणापासून तिच्याशी नाही आला कॉन्टॅक्टही. पण आता म्हणजे एक 3-4 वर्ष झालं ती पण डायरेक्टली अफेक्ट व्हायला लागली किंवा ते वर्डिंग सगळे ऐकायला लागली. त्याच्यामुळे मग तो थोडासा परिणाम जाणवायला लागला आता. मॅमनी सांगितल्याप्रमाणे फॉलो करतो मॅम. आपली वेळ संपल्यामुळे आजचे सत्र हो, थांबवावे लागेल. हो. कारण आता आपली वेळ झालेली आणि खूप छान असं सेशन कविता मॅडमनी घेतलेलं आहे. तर आपण खरंच तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधनं आम्हाला मार्गदर्शनासाठी वेळ काढला आणि अगदी म्हणजे जेवढं आम्हाला यथेच्छ
जेवढं पाहिजे वेळ तेवढ्या वेळात म्हणजे थांबून तुम्ही मार्गदर्शन केलं वेगवेगळ्या विषयांवर. तर त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि सगळ्या पालकांचे पण आभार की तुम्ही ह्या चर्चासत्राला उपस्थित राहिला. सुप्रजानीही आपल्याला संधी उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्यामुळे सुप्रजा टीमचे सुद्धा आपण आभार मानायला पाहिजेत. आणि ह्या नोटवर की आपण पालक आणि मूल यांच्यामधलं एक विश्वासाचं नातं तयार करण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी मोकळं वातावरण घरामध्ये करण्यासाठी काय प्रयत्न करायचे ह्याचं डोक्यामध्ये आता आपण ठेवून तसं वागूयात. म्हणजे एक आपली जी मुलं आहेत त्यांच्यासोबत आपलं मित्रत्वाचं नातं होऊन ते मुलं आपल्याकडं काहीही सिच्युएशनमध्ये आपल्या समोर येण्यासाठी घाबरणार नाहीत. त्यांना कळेल की ही जी आहे ती आपल्याला जज न करता आपलं सगळं म्हणणं ऐकून घेईल आणि आपल्याला सपोर्ट करेल. आणि हेच आपल्याला आत्ता या मॅडमच्या सगळ्या एकंदरीत बोलण्यावरून कळलंय. तर आपण नक्कीच त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूयात आणि पुढची आपली पालकत्वाचा प्रवास चालू ठेवूयात, अशी मी आशा करते आणि आजचं हे आपण सत्र थांबवूयात. तर नमस्कार कविता मॅडम. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून आभार. सर्वांचे आभार. थँक्यू मला या सत्रामध्ये बोलवल्याबद्दल आणि सर्वांना मार्गदर्शन करायला सांगितल्याबद्दल खूप धन्यवाद. तर आता आपण आपला निरोप घेऊया आणि पुढच्या चर्चासत्रामध्ये पुन्हा भेटूया. नमस्कार.